सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार, मी कॅप्टन सुनील कर्वे बोलतोय. मी स्वतः शुभार्थी आहे 2019 पासून. आणि आज पार्किन्सन मित्र मंडळ पुणे यांच्या मासिक सभा ऑनलाईन सभेमध्ये सर्व कार्यकारिणी सभासदांचं उपस्थित मेंबर्स लोकांचं आणि डॉक्टर भूषण मिसाळ आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पार्किन्सन मित्र मंडळ हा स्वमदत ग्रुप असून गेली 25 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे. स्वर्गीय शेंडे साहेब आणि करमरकर साहेब यांच्या यांच्या प्रोत्साहनामुळे किंवा त्यांनी सुरुवात केली आणि नंतर शोभना तीर्थळे मॅडम, मृदुला कर्णी असे बरेचसे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. आता पार्किन्सन बद्दल मी जास्त बोलणार नाहीये, पण डॉक्टर भूषण मिसाळ हे फक्त न्यूरोलॉजिस्ट नाहीये, त्यांनी MBBS केलंय, DNB केलंय आणि पार्किन्सन स्पेशालिस्ट किंवा पार्किन्सन आणि मुवमेंट डिसऑर्डर मध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. तर मी आता त्यांना त्यांचं भाषण किंवा त्यांचे हे सुरू करायला सांगतो. आवाज येत नाही मला काही. सुरू नाही झालेलं ना? चालेल, धन्यवाद. सर्वप्रथम पार्किन्सन मित्र मंडळाचे आभार मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. तर मॅडमशी जे माझं बोलणं झालं होतं त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आपण ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स बद्दल बोलूया, कारण की रेग्युलर ट्रीटमेंट्स बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतात. पार्किन्सन ग्रुप हा तसा एकदम एन्थुझियास्टिक ग्रुप आहे आणि वेल इन्फॉर्म ग्रुप आहे. त्यांना बऱ्याच वेळेस आमच्यापेक्षा जास्त बऱ्याच नवीन नवीन औषधांबद्दल माहिती असतात. त्या आम्हालाच ते सगळं शोधावं लागतं नंतर जाऊन. एवढे ते जागरूक आहेत त्या नवीन नवीन ट्रीटमेंट्स बद्दल. सो ॲडव्हान्स थोड्याशा ज्या ट्रीटमेंट्स आहेत, एस्पेशली ज्या भारतात अवेलेबल आहेत, आपण करू शकतो, या गोष्टींबद्दल जरासं बोलणार आहे मी. आणि त्याबरोबर काय पुढे आशादायी आपलं भविष्य आहे ते त्याच्याबद्दल बोलणार आहे. सो बेसिक अगदी सुरुवात मी जी केली आहे की काय कसं पार्किन्सन डिसीज हे नाव पडलं 1817 मध्ये. जेम्स पार्किन्सन यांनी त्याच्या गॅलरीमध्ये बघून तो खालून जाणारे, रस्त्यावरून जाणारे जे लोक होते त्यांना बघत बसायचा तो. आणि तेव्हा त्याला काही असे पेशंट्स दिसले जे त्यांनी स्वतः ही डिडंट एक्झामिन देम, पण त्याला असे दिसले जाताना की ज्यांना हात थरथर असायची, पुढे वाकलेले असायचे. आणि त्याच्यावरून त्यांनी मग हे शेकिंग पाल्सी नावाचा एक एसे त्यांनी प्रेझेंट केला तेव्हाच्या मेडिकल जर्नल्समध्ये. आणि तो तरी पण त्याची कोणी दखल घेतली नाही सुरुवातीला. जवळपास 7-8 डिकेड्स नंतर, म्हणजे 1870 मध्ये वगैरे कॅरकॉटनी त्यांना लक्षात आलं, जे फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांना ते बघितलं त्यांनी. आणि त्यांनी पण असे पेशंट बघितले होते आणि त्यामुळे त्यांनी हे नाव पार्किन्सनवर हे केलं. आणि बेसिकली याच्यामध्ये काय होतं तर सबस्टॅन्शिया नायग्रा नावाचा एक पोर्शन असतो, एक एरिया असतो ब्रेनमध्ये. तर त्याच्यामध्ये सबस्टॅन्शिया नायग्रा म्हणजे काय तर सबस्टॅन्शिया म्हणजे सबस्टन्स, नायग्रा म्हणजे ब्लॅक. सो हा ब्लॅक कलरचा एरिया असतो, इथे दिसतोय. हा ब्लॅक कलरचा एरिया असतो काही कारणाने. आणि हा डोपामिन मध्ये, या केमिकल मध्ये खूप रिच असतो. तर काही कारणामुळे इथले ज्या पेशी असतात त्या मरायला लागतात. एक्झॅक्टली कारण आपल्याला माहिती नाहीये, पण असं होतं. आणि त्याच्यामुळे जे आपले सर्किट्स असतात ब्रेन मधले वेगवेगळे, की ज्याचे हे सबस्टॅन्शिया नायग्रा हा एरिया पार्ट असतो, ते सर्किट्स मध्ये प्रॉब्लेम यायला लागतो आणि त्याच्यामुळे हे थरथर आणि हे सगळं होतं.
तर ही जर्नी कशी आहे, ही जर्नी वी ऑल नो अबाउट दिस जर्नी ॲज पेशंट्स. यू मस्ट बी नोईंग की थरथर किंवा चालायला त्रास व्हायला लागतो, मग आपण डॉक्टरांकडे जातो, मग डायग्नोसिस होतं आणि मग औषधं चालू होतात आणि मग हळूहळू औषधांची मात्रा वाढायला लागते किंवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढायला लागते आणि मग औषधं घेतली तरी पण त्रास होतो, नाही घेतला तरी त्रास होतो. अशा वेळेस मग आपल्याला ॲडव्हान्स ट्रीटमेंटकडे जावे लागते. सो वाय आर वी टॉकिंग अबाउट ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स टुडे? आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स बद्दल का बोलतोय? कारण की हळूहळू पार्किन्सन हा आजार आहे, हा बदलत जातो पुढे. जसा जसा वेळ पुढे पुढे जातो तसा तसा पार्किन्सन डिसीज कीप्स चेंजिंग अँड आवर ट्रीटमेंट्स देअरफॉर आर चेंजिंग टू. सो वी नाव हॅव बेटर अंडरस्टँडिंग. आपल्याकडे चांगला समज आहे आजाराबद्दल. वी हॅव बेटर मेडिसिन्स, वी हॅव बेटर टेक्नॉलॉजी टू डील विथ दिस डिसीज अँड देअरफॉर वी हॅव मोर ऑप्शन्स दॅन एव्हर बिफोर. सो आता आपल्याकडे बरेचसे पर्याय आहेत की ज्याच्याने आपण या आजाराची ट्रीटमेंट करू शकतो. पण त्याच्या आधी आपला गोल काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मेडिकल सायन्सचा आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा गोल काय आहे आपला? आपल्याला काय विराट कोहली सारखा सिक्स मारायचा आहे किंवा युसेन बोल्ट सारखं 100 मीटरची रनिंग करायची आहे का? तर हा आपला गोल नाही आहे. आपला गोल आहे, आपलं जे दैनंदिन जीवन आहे, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला इंडिपेंडंट राहायचंय. एकट्याने चालणं, एकट्याने सगळी कामं करणं, बाहेर जाणं, गाडी चालवणं, स्कूटर चालवणं, कपडे बदलणं, आंघोळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमतायत का? ह्या जमू शकतील का? हे हे जमायला पाहिजे, हे आपलं खरं गोल आहे. सो वी कॅनॉट क्युअर पार्किन्सन डिसीज बट वी कॅन हेल्प पीपल मूव्ह बेटर, लिव्ह बेटर आणि स्टे इंडिपेंडंट लॉंगर. सो बेसिकली क्युअर म्हणजे रोगमुक्त होणे. क्युअर हा जो शब्द आहे हाच बेसिक थोडासा ना दिशाभूल करणारा आहे. कारण की क्युअर म्हणजे काय? आता आपल्याला समजा सर्दी होते, आपण अँटीबायोटिक घेतो, सर्दी झाली की अँटीबायोटिक घेतो. बॅक्टेरिया जे काय असतात ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे ज्यांनी कोलोनाइज केलं असतं घशामध्ये, नाकामध्ये, सायनसेसमध्ये, ते बॅक्टेरिया त्या अँटीबायोटिकनी मरतात आणि मग आपली सर्दी बरी होते आणि ते परमनंटली मरतात. ते काही परत येऊ शकत नाही. जर नव्याने आपल्याला परत जर काही इन्फेक्शन झालं तर आपल्याला परत सर्दी होऊ शकते. तर याला आपण क्युअर म्हणतो. तर असे ऍक्च्युअल क्युअर होणारे असे आजार तर खरं पाहायला गेले तर फारच कमी आहेत. म्हणजे 99% आजार असे क्युअर होऊ शकत नाही. पण मेडिकल सायन्स हे क्युअरसाठी नेहमी आपण क्युअरच्या मागे धावत नाही. जिथे क्युअर शक्य आहे तिथे चांगलंच आहे, पण क्युअर नाही तर ऍटलिस्ट क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं किंवा म्हणजे आयुष्यमानाची जीवनाची आपली जी गुणवत्ता आहे ती सुधारणं आणि इंडिपेंडंट राहणं करता येणं आपल्याला, किंवा एखाद्या आजाराचा जो डिझीज कोर्स आहे तो मॉडिफाय करणं, अल्टर करणं, तो जर फास्ट वाढत असेल तर त्याला स्लो डाऊन करणं, हे जरी आपल्याला शक्य झालं तरी पुष्कळ आहे. ठीक आहे. तो त्या त्या याच्यानी त्या लाईटमध्ये जर आपण बघितलं, त्या एक्सपेक्टेशननी, त्या अपेक्षेने जर आपण बघितलं या गोष्टीला, तर बरंच आपल्याला लाईफचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो आपला चेंज होतो, दृष्टिकोन बदलतो. सो वी कॅन ऑफन हेल्प पीपल मूव्ह बेटर, लिव्ह बेटर, स्टे इंडिपेंडंट लॉंगर. आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं पार्किन्सनच्या पेशंटमध्ये. सो वेन शुड वी थिंक अबाउट ॲडव्हान्स थेरपीज? So, advanced therapies should not be thought of when medicine stop working, but when medicine stop working smoothly. म्हणजे सुरुवातीला समजा एक गोळी खाऊन दिवसभर आपण चांगले राहतोय, तर एवढा काही प्रॉब्लेम नाहीये, मग औषधांची गरज आपल्याला ऍडव्हान्स थेरपीजची गरज नाहीये. पण जसा जसा वेळ पुढे जातो, साधारण 4-5 वर्षानंतर, सुरुवातीचे 3-4 वर्ष याला आपण हनीमून पिरियड म्हणतो. म्हणजे औषधांना अतिशय उत्कृष्ट असा रिस्पॉन्स येतो आणि साईड इफेक्ट जास्त होत नाही. त्यामुळे पहिले 4-5 वर्ष बऱ्यापैकी स्मूथली चालले जातात. पण मग त्याच्या पुढे हळूहळू काय होतं की मेडिकेशन विअर्स ऑफ टू अर्ली, म्हणजे फार पटकन त्याचा इफेक्ट संपून जातो. पुढची गोळी येण्याच्या आधीच त्याचा इफेक्ट संपतो.
किंवा वेन देर आर गुड आवर्स और बॅड आवर्स, म्हणजे काही वेळ गोळीचा इफेक्ट राहतो, काही वेळ राहत नाही, कधी येतो कधी येत नाही, कधी फार वेळ लागतो, कधी पटकन येतो, कधी कधी अगदीच अनप्रेडिक्टेबल असतो की कधी येईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज, बाहेर जाणं, कोणते समारंभ अटेंड करणं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला त्याप्रमाणे ऍडजस्ट कराव्या लागतात. वेन देर आर ट्रबलसम इनव्हॉलंटरी मुवमेंट्स, जेव्हा खूप डिस्कायनेशियाज होतात त्यावेळेस पण आपल्याला याचा विचार करावा लागतो. ऑर इफ देर आर टू मेनी टॅबलेट्स, खूपच मेडिसिन्स होत आहेत आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स होत आहेत. जेवढे औषधं वाढणार तेवढे त्यांचे साईड इफेक्ट्स पण वाढणार. त्यामुळे जास्त गोळ्या होत असतील तर त्यावेळेस आपल्याला याचा विचार करायला हवा. अर्लियर डिस्कशन ऑफन लीड्स टू बेटर डिसिजन्स. लवकर जर याची चर्चा केली तर कधीही चांगलं असतं, कारण इट कॅन लीड टू बेटर डिसिजन्स. डिस्कस, नॉट नेसेसरीली अंडरगो. म्हणजे ऍटलिस्ट चर्चा तरी करा डॉक्टरांबरोबर. याचा अर्थ असा नाही की दरवेळेस तुम्हाला डॉक्टर करायलाच लावतील. तुम्हाला आत्ता लगेच गरजच असेल ऑपरेशनची किंवा दुसऱ्या काही ट्रीटमेंटची, पण ऍटलिस्ट चर्चा करण्यामध्ये काही हरकत नाहीये. त्यामुळे डिस्कस. ठीक आहे, कोणता आपण काही लगेच पेशंट आला की त्याला हात पकडून त्याला घ्या याला आता ऑपरेशन थिएटरमध्ये आणि याचं ऑपरेशन करू, आपण असं करत नाही. उलट मी काही बऱ्याच पेशंट माझ्याकडे ज्या वेळेस येतात की आम्हाला गरज आहे का, तर आपण ह्या एस्पेशली या काही सर्जरीज असतात याचा खूप शांत डोक्याने विचार करायचा असतो. एकदम इम्पल्सिव्हली आपण त्याचा डिसिजन घेऊ शकत नाही. त्याला खूप डिटेल आपल्याला इव्हॅल्युएशन लागतं अगोदर. तर ते सगळं आपण करतो, वेळ देतो, औषधं ऍडजस्ट करून बघतो आधी. औषधं ऍडजस्ट करून जर काही आपल्याला थोडंफार डिले करता आलं, 4 महिने 6 महिने, तरी काही हरकत नाही. आणि तरी पण जर त्रास होत असेल तर मग, किंवा खूपच डिमांड असेल पेशंटची, तर मग आपण म्हणतो की ठीक आहे, मग आपण सर्जरीचा विचार करू शकतो. सो पण हे असं सगळं का होतं? वाय डू मेडिसिन्स बिकम लेस इफेक्टिव्ह विथ टाइम? तर बेसिकली पार्किन्सन डिसीज हा प्रोग्रेस होत जातो. ओव्हर टाइम इट प्रोग्रेसेस. So initially one tablet will give many hours of benefit, but later on shorter benefit, more of time आणि more frequent doses. हे सगळ्यांना पेशंट्सला मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असणार आहे. याच्यात वेगळं मला सांगण्याची फार काही गरज नाहीये. पण हा एक डायग्राम मला दाखवायचा आहे की याच्यामध्ये एकदम ब्युटिफुली कॅप्चर केलं की एक्झॅक्टली काय होतं. तर इकडे वाय ऍक्सिस वर लेफ्टला हे रक्तातले आपले लेव्होडोपा लेवल्स आहेत. आणि हे आपण लिव्होडोपा कधी कधी दिवसातून, दिवसभरातून, 24 तासातून जे घेतो ते दाखवलेलं आहे. आणि त्याबरोबर आपले लिव्होडोपा लेवल्स असे वर खाली होत राहतात. आता अर्ली स्टेजमध्ये जेव्हा एकदम सुरुवात असते तेव्हा काही मोटर फ्लक्च्युएशन्स नसतात. आणि हा जो पिंक पार्ट आहे, हा पिंक पार्ट म्हणजे थेराप्युटिक विंडो आहे किंवा सेफ्टी विंडो आहे, किंवा जो चांगला पार्ट आहे तो आहे. याच्यामध्ये जोपर्यंत आपण असू तोपर्यंत साईड इफेक्ट जास्त काही होत नाही औषधांचे, आणि औषध इफेक्ट पण चांगला देतो. पण जसजसा आजाराचा काळ वाढत जातो तसा ही जी थेराप्युटिक विंडो आहे ही लहान लहान होत जाते. आणि त्याच्यामुळे हळूहळू काय होतं की अर्ली विअरिंग ऑफ, म्हणजे पुढच्या गोळीचा डोस यायचा आहे, इथे गोळीचा डोस अजून आलेला नाहीये, त्याच्या आधीच आपण या पिंक एरियाच्या बाहेर पडलो. त्याच्यामुळे आपल्याला त्रास सुरू झालेत. आणि मग मग डोस आपल्याला थोडासा लवकर घ्यावा लागतोय. आणि नंतर मग परत वाढत गेला की परत पीक डोस डिस्कायनेशिया, म्हणजे परत साईड इफेक्ट होत आहेत. असं करत करत ही हळूहळू हा जो एरिया आहे हा इतका लहान होत जातो की गोळीचा इफेक्ट आणि चांगला इफेक्ट हा जो काळ आहे, ड्युरेशन फारच कमी होऊन जातो. आणि जे साईड इफेक्टच जास्त राहतात. तर हा एक डायग्राम आहे, हा खूप चांगला आहे समजण्यासाठी की हे असं सगळं होतं. आणि याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात पुढे पुढे मेडिसिन घेऊन. म्हणजे मेडिसिन घेतलं तरी प्रॉब्लेम, मेडिसिन नाही घेतलं तरी प्रॉब्लेम, असं हे होतं, ही परिस्थिती येते. सो व्हॉट इज वेअरिंग ऑफ? तर बेसिकली काय होतं की मेडिसिन, हे माहिती आहे सगळ्यांना, मेडिसिन ऑन स्टेज येते, मेडिसिन आपण घेतो, मेडिसिनचा चांगला इफेक्ट येतो, पेशंट इज वॉकिंग कम्फर्टेबली. आफ्टर सम टाइम मेडिसिन विअर्स ऑफ, मग स्लोनेस, स्टिफनेस, डिफिकल्टी इन वॉकिंग, टिपिकल सगळे सिमटम्स येतात. परत पुढच्या टॅबलेटची वेळ येते, परत आपण बेटर होतो थोड्या वेळाकरता. परत पुढच्या टॅबलेटची वेळ जवळ जवळ यायला लागली की परत मेडिसिन वेअर ऑफ व्हायला लागली. तर हे सगळ्यात सिम्पल आहे.
मोटर फ्लक्च्युएशन्स म्हणजे काय, समटाइम्स युअर डे विल बिकम अनप्रेडिक्टेबल, म्हणजे कधीतरी गुड पिरियड्स येतील, कधीतरी बॅड पिरियड्स येतील, कधी कधी हे प्रेडिक्ट करणं सोपं जाईल, कधी कधी अवघड जातं. सो समटाइम्स चेंजिंग एव्हरी फ्यू अवर्स. तर मग अशा याच्या वेळेस आपल्याला डोस ऍडजस्ट करावा लागतो, त्याचे टाइम ऍडजस्ट करावे लागतात, कधी कधी काही वेगळे औषधं ऍड करावे लागतात. तर पण हे याचं ऑब्झर्वेशन पेशंट आणि केअर गिव्हर दोघांनी करणं खूप गरजेचं आहे, कारण तरच ते आम्हाला येऊन तसं सांगू शकतात आणि मग आम्ही ऍडजस्ट करू शकतो. डिस्कायनेशिया, व्हॉट आर डिस्कायनेशिया, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण की डिस्कायनेशिया आर नॉट ट्रेमर्स. तर हे बऱ्याच पेशंट्सला हे एस्पेशली इनिशियली सुरुवातीला डायग्नोसिस झाल्यावर हे कळत नाही की डिस्कायनेशिया काय आणि ट्रेमर काय, आणि ते कन्फ्यूज होतात दोन्ही याच्यामध्ये. ते नुसतंच आम्ही हलतो, खूप हलतो, पण ते हलणं म्हणजे थरथर होते आहे, कंप होतोय, की त्यांना अनावश्यक हालचाली होत आहेत, हे सांगता येत नाही किंवा हे कळत नाही. तर हे समजून घेणं की ट्रेमर म्हणजे हा पार्किन्सनचा हे लक्षण आहे, आणि त्यावेळेस इतर पण तुम्हाला सिमटम्स लक्षणं असणार आहेत, म्हणजे चालण्यामध्ये त्रास होणार आहे, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स कमी होणार आहे, तुम्हाला एक झुकाव असणार आहे तुमच्या पोश्चरमध्ये, आणि डिस्कायनेशिया म्हणजे अनावश्यक डान्सिंग मुवमेंट्स होणार आहेत. तर डिस्कायनेशिया आर बेसिकली इनव्हॉलंटरी मुवमेंट्स, युजली दे आर लिव्होडोपा रिलेटेड. याचा अर्थ डिस्कायनेशियामध्ये तुमचा डोस थोडा जास्त होतोय, ट्रेमर जेव्हा आहे तुम्हाला तेव्हा तुमचा डोस थोडा तुम्हाला अपुरा पडतोय. अँड ऑफन ऑकर्स वेन मेडिसिन्स आर वर्किंग वेल. सो डिस्कायनेशिया जेव्हा होतात त्या अर्थी मेडिसिन्स तुमचे आता काम करताहेत, पण थोडं जास्त काम करताहेत. तो पण हे एक तर समजणं या दोघांमधलं अंतर, आणि ते ऑब्झर्व करणं आणि त्याची नोंद करून ठेवणं, म्हणजे जेणेकरून कोणत्या वेळेस होतं, काही त्याचा पर्टिक्युलर टायमिंग आहे का, हे जर सगळं थोडंसं नोंद करून ठेवली, आठवड्यातून 1-2 वेळा जरी केलं, तर आणि जर ते डॉक्टरांना सांगितलं तर ते त्याप्रमाणे तुमचा डोसेजेस ऍडजस्ट करू शकतात, किंवा आपण स्वतः पण तसं करू शकतो. म्हणजे सकाळी समजा काही काम आहे, आपल्याला बाहेर जायचंय, बँकेत जायचंय, आणि त्याच वेळेस आपला ऑफ पिरियड येतोय, तर डोसचं तुम्ही तुम्ही ती त्यावेळेसची गोळी जर तुम्ही सकाळी फार लवकर घेत असाल, 6 वाजता 5:30 वाजता उठून वॉकला जायचं म्हणून गोळी घेत असाल, तर तुम्हाला त्याचा इफेक्ट कदाचित 9 पर्यंत तो निघून जात असेल इफेक्ट. सो तुम्हाला ते टायमिंग थोडंसं मे बी 7ला किंवा 8ला ती गोळी घ्यावी लागेल, म्हणजे मग त्याचा 9 वाजता इफेक्ट येईल, आणि मग तुम्हाला तुमची कामं करता येतील आणि परत घरी येता येईल तो गोळीचा इफेक्ट संपेपर्यंत. तर हे थोडंसं ऍडजस्ट करणं, याचं ऑब्झर्व करणं, हे सगळं खूप महत्वाचं आहे. सो परत एकदा टू रिइटरेट, वेन शुड वी स्टार्ट डिस्कसिंग ॲडव्हान्स थेरपीज, नॉट वेन मेडिसिन्स स्टॉप वर्किंग, बट वेन देर आर फ्रिक्वेंट वेरिंग ऑफ, ट्रबलसम डिस्कायनेशिया जर खूप होत असतील तर, टू मेनी टॅबलेट्स, किंवा क्वालिटी ऑफ लाईफ आता अफेक्ट व्हायला लागली आहे तर. सो मग आता ॲडव्हान्स थेरपीज कोणकोणत्या आहेत? सो ॲडव्हान्स थेरपीज भरपूर आहेत, पण त्याच्यामधली पण द राईट ट्रीटमेंट शुड बी चोजन, इट शुड बी चोजन फॉर द राईट पेशंट आणि ॲट द राईट टाइम. सो हे सगळं करणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपल्याकडे आहे डीप ब्रेन स्टिम्युलेशन. तर डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजे बेसिकली काय, तर जसा हार्टचा आपला पेसमेकर असतो तसा हा ब्रेनचा पेसमेकर असतो फॉर सिलेक्टेड पेशंट्स. याच्यामध्ये मी सिलेक्टेडला लाल रंगाने हायलाईट केलंय का, कारण हे सगळ्यांसाठी नाही, हे फक्त सिलेक्टेड पेशंटसाठीच असतं. एलिजिबल जर असाल तरच होऊ शकतं. बेसिकली याच्यामध्ये काय करतो आपण, तर एक छातीमध्ये एक छोटासा पेसमेकर बसवतो आणि डोक्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स घालतो अतिशय स्पेसिफिक पॉइंट्सवर ब्रेन मधल्या, आणि ते तारांनी आपण त्या पेसमेकरला जोडतो, आणि ती पेसमेकर जसं हार्टला इलेक्ट्रिकल इम्पल्सेस देते, तसं त्या ब्रेनला इलेक्ट्रिकल इम्पल्सेस देते, आणि त्याच्यामुळे ब्रेन मधले जे काही सर्किट्स असतात ते थोडेसे अल्टर होतात, मॉडिफाय होतात किंवा मॉड्युलेट होतात, आणि त्याला आपण बाहेरून कंट्रोल करू शकतो प्रोग्रामरनी. तो कंटिन्युअस इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन असतं. इट इज ॲडजस्टेबल, रिव्हर्सिबल, अँड इट डज नॉट डिस्ट्रॉय ब्रेन टिश्यू. सो थोडासा ऑब्व्हियसली तिथे टार टाकल्यावर थोडासा टिश्यू डिस्ट्रॉय होतो, पण इतर ज्या ट्रीटमेंट्स आहेत तेवढा नाही. सो दिस इज अबाउट DBS. इट डज नॉट रिप्लेस डोपामाइन. सो याच्यामध्ये डोपामाइन रिप्लेस होत नाही. इट ओनली मॉडिफाईज ॲबनॉर्मल ब्रेन सर्किट्स विच कॉजेस बेटर मुवमेंट, लेस ऑफ टाइम आणि लेस डिस्कायनेशियास. सो ऑफ टाइम कमी होतो, डिस्कायनेशिया कमी होतात, आणि जे रोलर कोस्टर असतं राईड,
की गोळी घेतली सकाळपासून, मगाशी मी तो डायग्राम पण दाखवला की औषध घेतलं की एकदम खूपच चांगले झाले किंवा जास्तच हालचाल व्हायला लागली, औषधाचे इफेक्ट कमी व्हायला लागलं की आपण एकदम खड्ड्यात गेल्यासारखं पार्किन्सनचे सगळेच सिमटम आले, मग परत गोळी घेतली, मग परत आपण वर आलो, खाली वर खाली वर. हे जे दिवसभर होत राहतं हे थोडं स्मूदन आउट होतं, कारण की एक बॅकिंग सपोर्ट मिळतो आपल्याला डीबीएसचा. तर कोणाला याचा सगळ्यात जास्त फायदा होतो, हु विल बेनिफिट द मोस्ट? सो आयडियल डीबीएस कॅन्डिडेट वुड बी पार्किन्सन्स डिसीज डायग्नोसिस इज सर्टन. आपल्याला नक्की माहिती पाहिजे की हे पार्किन्सनच आहे. त्याच्यासाठी युजली आपण 4 ते 5 वर्ष थांबतो, ऍटलीस्ट 5 years फ्रॉम डायग्नोसिस वी वेट. कारण की कधी कधी काही अटिपिकल पार्किन्सन असतात की ज्यांना वेळ लागतो. सुरुवातीला ते अगदी पार्किन्सन सारखे दिसतात, पण नंतर नंतर ते थोडे वेगळे फीचर्स त्याच्यामध्ये वर येतात आणि त्याच्यामध्ये मात्र डीबीएसचा काही उपयोग होत नाही. सो आपण युजली 4 1 5 वर्ष 4 वर्ष थांबतो. सेकंड म्हणजे स्टील रिस्पॉन्स वेल टू लिव्होडोपा. आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एक जनरल थंब रूल आहे की जर तुमचे सिमटम्स जर लिव्होडोपाला रिस्पॉन्ड करत असतील आणि ज्या प्रमाणात करत असतील, डीबीएस साधारण तुम्हाला तेवढाच इफेक्ट देईल. सो लिव्होडोपाला आपल्याला इफेक्ट होतो की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे जाणून घेणं. आणि ते आपण फॉर्मली टेस्टही करतो, पण आपल्यालाही माहिती पाहिजे. काही लोकांना असं असतं की आम्हाला त्यांना बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपल्याला काही फरक पडतोय का नाही, किंवा ते ऑब्झर्व करत नाही किंवा काही लोकांना जेन्युइनली तो फरक होतही नसतो. कदाचित त्यांना पार्किन्सनच्या ऐवजी कोणता तरी दुसरा अटिपिकल पार्किन्सन किंवा असा व्हेरियंट असतो. तर मग अशा वेळेस डीबीएस फायदा करत नाही तेवढं. त्याच्यानंतर वेअरिंग ऑफ और डिस्कायनेशिया ज्यांना आहेत त्यांना नो सिग्निफिकंट डिमेन्शिया, म्हणजे सायकॅट्रिक थोडे फीचर्स अतिशय मिनिमल किंवा नकोच पाहिजे. स्मरणशक्ती आणि आपलं बौद्धिक जे आकलन शक्ती आहे ती इंटॅक्ट पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, कारण ते जर व्यवस्थित नसेल तर मग हे जे प्रॉब्लेम्स आहे हे कधी कधी डीबीएसनी वाढू शकतात, डीबीएस केल्यानंतर. सो डिमेन्शिया किंवा हे असले प्रॉब्लेम्स नको. आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स, म्हणजे मी आधी ज्याप्रमाणे म्हणालो की आपल्याला युएसएन बोल्ट सारखं पळायचं नाही किंवा विराट कोहली सारखा सिक्सरच मारायचा असेल तर आपल्याला डीबीएसचा तसा उपयोग होणार नाही. पण आपल्याला नातवंडांना गार्डन मध्ये खेळायला घेऊन जायचं आहे, किंवा बँकेत कामाला जायचं, किंवा काही काम करायला जायचं आहे, स्कूटरवर जवळच्या जवळ काही सामान आणायला जायचं आहे, या गोष्टी करता आपल्याला हे असेल तर ते दीज आर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, तर याच्यामध्ये फायदा होतो. हु मे नॉट बेनिफिट, कोणाला उपयोग होत नाही डीबीएसचा, तर सिव्हिअर डिमेन्शिया मी आत्ताच सांगितलं, अनकंट्रोल सायकॅट्रिक इलनेस. तर हे सगळे सायकॅट्रिक इलनेस कधी कधी ॲग्रेवेट होतात डीबीएस केल्यामुळे. तो जो करंट असतो त्या करंट इतर तिथे सगळे सायकॅट्रिक इश्यूजचे जे सेंटर्स असतात तिथे स्प्रेड जर झाला तर सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स वाढू शकतात. पुअर लिव्होडोपा रिस्पॉन्स मी सांगितलं, जर लिव्होडोपाला उपयोग होत नसेल जास्त तर मग डीबीएसला होण्याची शक्यता कमी आहे. आणि सिव्हिअर मेडिकल इलनेस मेकिंग सर्जरी अनसेफ, आता हे रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे. आजकाल सर्जिकल टेक्निक्स खूपच सेफ झाल्या आहेत, अॅनेस्थेशिया खूप सेफ झालेला आहे, त्यामुळे तेवढा हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. पण जर खूपच अगदी सिव्हिअरच काहीतरी मेडिकल इश्यू असेल तर मात्र सर्जरी, आणि जर अनसेफ त्याच्यामुळे असं जर वाटत असेल की अनसेफ आहे तर मग मात्र डीबीएस करणं योग्य नाही राहणार. एव्हरी पेशंट, बेसिकली बॉटम लाईन ही आहे की एव्हरी पेशंट इज इंडिव्हिज्युअली असेस्ड, तर आपण प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअली असेस करतो. व्हॉट इम्प्रूव्हमेंट्स कॅन यू एक्सपेक्ट? तर मेनी पेशंट्स एक्सपिरियन्स लेस ऑफ टाइम, लेस डिस्कायनेशियस, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह ड्रॅमॅटिकली, आणि रिड्यूस मेडिकेशन मेनी बट नॉट ऑल. म्हणजे एकदम लोकांना असं वाटतं की औषधं बंदच होऊन जातील, मी क्युअरच होऊन जाईल, तर तसं नाही आहे. साधारण एक 50% ते 60% मेडिसिन्स कमी होतात. आणि पण त्याच्यानेही बराच फरक पडतो, कारण ज्यांना खूप मेडिसिन्स असतात त्यांना साईड इफेक्टही असतात. सो जर कमी मेडिसिन्स असल्यामुळे साईड इफेक्ट्सही कमी होतात आणि जीवनाची गुणवत्ता तर निश्चित इम्प्रूव्ह होते. आणि एक जी अँझायटी असते ना ऑफ होण्याची, कधी आपण बाहेर गेलो आणि आता माझ्या गोळीचा इफेक्ट संपला तर काय, ही जी अँझायटी असते ना ही पण बरीच कमी होती. ही अँझायटी कमी झाल्याने पण बऱ्याच लोकांना जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास जो आहे त्यांचा तो सुधारतो.
व्हॉट डज डीबीएस नॉट इम्प्रूव्ह. आता आपण काय इम्प्रूव्ह होईल हे आपण बघितलं, पण काय इम्प्रूव्ह नाही होणार हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी कारण याच्यामध्ये पार्किन्सनच्या इम्प्रूव्ह होणार नाही. आणि पार्किन्सन हा फक्त मोटर प्रॉब्लेम नाही आहे, याच्यामध्ये नॉन मोटर प्रॉब्लेम्स पण आहेत. उदाहरणार्थ सायकॅट्रिक इश्यूज आहेत, बोलण्याचे इश्यूज आहेत, गिळायला वगैरे काही लोकांना त्रास होऊ शकतो. कॉन्स्टिपेशन हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, लघवीचे प्रॉब्लेम्स असतात लोकांना. सो अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये डीबीएस इज लेस इफेक्टिव्ह फॉर बॅलन्स अँड गेट प्रॉब्लेम्स, फ्रिक्वेंट फॉल्स, मेमरी इम्पेअरमेंट आणि ॲडव्हान्स स्पीच प्रॉब्लेम्स. सो प्रॉपर पेशंट सिलेक्शन इज द की. कॉमन मिथ्स अबाउट डीबीएस. आता डीबीएस क्युअर्स पार्किन्सन. आता हे मी मगाशीच बोललो की क्युअर हा शब्दच मुळात इथे चुकीचा आहे. क्युअर याबद्दल आपण बोलायलाच असं म्हणायलाच नको क्युअर, कारण तसं पाहायला गेलं तर 99% जे आजार आहेत ते आपण क्युअर नसतोच करत, आपण कंट्रोल करत असतो. सो इट कंट्रोल्स सिम्टम्स ऑफ पार्किन्सन. त्याची जी लक्षणं आहेत त्यांना तो कंट्रोल करतो. मेडिसिन स्टॉप कम्प्लिटली, तर असं होत नाही. ऑलरेडी मी सांगितलं मेडिसिन पूर्णपणे थांबत नाही. एव्हरीवन इज सुटेबल, नाही सगळेजण सुटेबल नाही आहेत. काही काही सिलेक्टेड लोकच सुटेबल असतात की ज्यांना औषधांचा चांगला रिस्पॉन्स होतोय, ते फिट आहेत याच्यासाठी, सर्जरीसाठी फिजिकली फिट आहे, मेंटली ज्यांची आकलन क्षमता आणि त्यांचे कॉग्निटिव्ह रिझर्व चांगले आहेत, दे आर सुटेबल. आणि इट शुड बी द लास्ट ऑप्शन. इट इज नॉट द लास्ट ऑप्शन, कारण की जर खूपच ॲडव्हान्स झाला, पार्किन्सन होऊन 20-25 वर्ष झाली आहेत किंवा 15-20 वर्ष झाली आहेत आणि आपलं वय आता 80-85 आणि 90 झालोय आणि बेड रिडनच झालेलं आहे, तेव्हा मग आता आपण डीबीएस करायचा का असा विचार सुरुवात केलेली आहे, तर त्यालाही काही अर्थ नाही आहे. तो स्वीट स्पॉट जर मला कोणी विचारला तर साधारण 5 ते 10 वर्ष किंवा 12 वर्ष असं म्हणता येईल. कारण 5 ते 10 वर्षामध्ये 5व्या वर्षानंतर साधारण थोडे थोडे साईड इफेक्ट्स औषधांचे व्हायला सुरू झालेले असतात. आणि डिसॅबिलिटी इतकी नसते, औषध तरी सुद्धा आपल्याला चांगला इफेक्ट देत असतात. त्यामुळे 5व्या वर्षानंतर थोडा थोडा विचार करायला आपण हे करू शकतो, विचार करू शकतो. औषधं ॲडजस्ट करण्याचा स्कोप असतो, तर थोडेफार आपण औषधं ॲडजस्ट करून थोडंफार पुढे ढकलू शकतो. पण मॅक्झिमम जे आहेत ते 9-10 वर्षांपर्यंत तरी लोक करतात. म्हणजे डिसीज ऑनसेट पासून डायग्नोसिस झालं त्याच्यानंतर 8 ते 10 वर्षानंतर केलेले आहेत लोकांनी. लिव्हिंग विथ डीबीएस, लाईफ आफ्टर डीबीएस. तर डीबीएस झाला म्हणजे काय, संपलं. आता एकच प्रोसिजर झाला, आता काही नाही. आता औषधं पण बंद झाली, मी क्युअर झालो असं नाहीये. सो बेसिकली याच्यानंतरही आपल्याला प्रोग्रामिंग व्हिजिट्स करावे लागतात, कारण आपल्याला डीबीएस प्रोग्राम करावं लागतं. त्याच्यानंतर मशीन चालू करावं लागतं, त्याची प्रोग्रामिंग करावी लागते. सुरुवातीला फ्रिक्वेंटली कदाचित व्हिजिट करावे लागतात. हळूहळू एकदा प्रोग्राम स्टेबल झाला की नंतर कमी व्हिजिट्स केल्या तरी चालतात. बॅटरी मॉनिटरिंग मधून मधून करावी लागते. आता आजकाल हा प्रॉब्लेम जरा एवढा नाही आहे, कारण की ॲडव्हान्स बॅटरीज आल्या आहेत, रिचार्जेबल आले आहेत, त्यांचे 15-15 वर्षाचे वॉरंटी पण देतात कंपनीज. सो एवढा नाही आहे, पण आहे. कंटिन्यू एक्सरसाइज करणं आणि बाकीचं जे हेल्दी लाईफस्टाईल जी आपण नॉर्मली म्हटलो असतो ते इथे पण अप्लाय होते. आणि कंटिन्युअस फॉलोअप हे सगळं चालू राहतं. सो डीबीएस बॉटम लाईन जर याची म्हणायला गेलो आपण या स्लाइडची, तर डीबीएस इज अ जर्नी, इट इज नॉट अ वन टाइम प्रोसिजर. एकदा केलं आणि सोडून दिलं असं नाहीये. डीबीएस बद्दल झालं. आता MR गायडेड फोकस अल्ट्रासाऊंड, आता हे मी इन्क्लूड केले कारण बऱ्याच लोक मला प्रश्न विचारतात याच्याबद्दल. आणि आता हळूहळू हे, सुरुवातीला एकच ऑप्शन होता भारतामध्ये, पण आता हळूहळू हे याचे ऑप्शन्स पण थोडेसे वाढायला लागलेले आहेत. सो इट इज अ न्यू इन्सिजन फ्री ट्रीटमेंट ऑप्शन वेअर देर इज नो सर्जिकल इन्सिजन. म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचा चिरा घेत नाही, टाके टाकत नाही. नो इम्प्लांटेड डिव्हाइस, म्हणजे पेसमेकर किंवा हे जे डीबीएस मध्ये आपण सगळे इलेक्ट्रोड्स वगैरे टाकले तसं काहीच नाहीये. आणि MRI गायडेड प्रिसिजन, म्हणजे एकदम प्रिसिजननी आपण ती प्रोसिजर करतो. तर बट इट इज नॉट सुटेबल फॉर एव्हरीवन. हे पण, याचे पण काही प्रोज आहेत, काही कॉन्स आहेत. काही गोष्टींमध्ये डीबीएस चांगलं आहे, काही गोष्टींमध्ये MR गायडेड फोकस्ड अल्ट्रासाऊंड आहे. पण बेसिकली व्हॉट इज MR गायडेड फोकस्ड अल्ट्रासाऊंड अँड हाऊ डज इट वर्क. तर बेसिकली सूर्याचे जे किरण असतात, आपण भिंगाने ते
जेव्हा एखाद्या कागदावर आपण त्यांना कॉन्सन्ट्रेट करतो तेव्हा ते हाय एनर्जी एकदम त्या कागदावर आपण टाकतो आणि मग तो कागद जळतो. तर तसंच त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये फोकस साऊंड वेव्हज जे आहेत, अल्ट्रासाऊंड वेव्हज, त्यांना आपण फोकस करतो ट्रान्सड्युसरनी एका टार्गेटवर. एकदम छोटंसं 1-2 मिलीमीटरचं जर टार्गेट असेल त्याच्यावर आपण ब्रेनच्या टार्गेट करतो MRI ची मदत घेऊन. आणि आजकालचे जे MRI आहेत, 3 टेस्ला MRI वगैरे, त्यांचं रेझोल्युशन खूप अप्रतिम आहे. त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे टार्गेट जे असतात ते पण आपल्याला चांगले दिसतात. सो ते घेऊन आपण MRI ची मदत घेऊन आपण हे थेराप्युटिक लिजन करतो, क्रिएट अ थेराप्युटिक लिजन, नो इन्सिजन नो इम्प्लांटेड डिव्हाइस. सो आपण तिथे अ, अ, एक लिजन करतो आणि त्याच्यामुळे सिम्पटम्स, जे लक्षणं आहेत त्यांच्यामधून आपल्याला रिलीफ मिळतो. ॲडव्हान्टेजेस काय याच्यामध्ये, तर नो सर्जिकल इन्सिजन, नो इम्प्लांटेड हार्डवेअर, नो बॅटरी रिप्लेसमेंट, म्हणजे रिचार्जिंगचं किंवा बॅटरी रिप्लेस करा वगैरे वगैरे ह्या सगळ्या भानगडी नाही आहेत. युजली अ शॉर्ट हॉस्पिटल स्टे, म्हणजे अगदी डे केअर सारखं, सकाळी ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी सोडलं. आणि अवेक असताना आणि इमिजिएट इफेक्ट, म्हणजे पेशंट अवेक आहे. आपण MRI बऱ्याच लोकांनी केला असेल. MRI मध्ये आपण जसं जातो तसं MRI मध्ये आपल्याला त्या गॅन्ट्रीवर आपल्याला फक्त झोपायचं असतं आणि तिथे आपण अवेक असतो, जागे असतो. आपल्याकडून डॉक्टर सगळं असेस करत असतात, आजूबाजूला सगळी लोक असतात, रिलेटिव्ह असतात आणि आपण फक्त डॉक्टर, आम्ही फक्त पडद्यामागे सगळं मॉनिटर करून ते टार्गेट सिलेक्ट सगळं सगळं करून मग तिथे ते फोकस करतो अल्ट्रासाऊंड. आणि त्याच्यामुळे लगेच तिथल्या तिथे आपल्याला जो इफेक्ट आहे तो आपल्याला असेस करता येतो बेडवर, म्हणजे तिथल्या तिथे कळतं की इफेक्ट येतोय म्हणून. सो हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. आणि सर्जिकल काही हे नसल्यामुळे सर्जिकली एकदम सेफ आहे, सर्जिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आणि त्याच्यामुळे जर सर्जिकल फिटनेस नसेल, जर एखादा पेशंट फिट नसेल सर्जरीला, खूप सिव्हिअर काही लंगचा आजार आहे, हार्टचा आजार आहे, हार्टचा बायपास झालेला आहे, हार्ट फंक्शनिंग चांगलं नाही, तर अशा पेशंटला पण आपण हे प्रोसिजर्स करू शकतो, जे की DBS करता येणार नाही असं नाही, पण थोडंसं रिस्की राहील. पण आता याचे पण काही लिमिटेशन्स आहे. युजली परफॉर्म्ड ऑन वन साइड ओनली, हे आधी होतं. आजकाल आता आपण स्टेज बायलॅटरल ट्रीटमेंट पण आता करायला लागलोय, म्हणजे आधी एका बाजूला करायचं, 5-6 महिने ते 9 महिने ची गॅप नंतर दुसऱ्या बाजूला पण करायचं. कारण सुरुवातीला असं होतं की जो एक्सपिरियन्स होता न्यूरोसर्जन्सचा, की ते रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन करायचे. त्याच्यामध्ये जेव्हा दोन्ही वेळेस दोन्ही बाजूला लिजन्स समजा जर केले आपण, तर चालायला, बोलायला, गिळायला या ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स यायचे. त्यामुळे खूप जेव्हा जेव्हा हे फोकस्ड अल्ट्रासाऊंड जेव्हा सुरुवात झाली याची करायला, तेव्हा लोक आधी सुरुवातीला खूप कॉशियस होते. मग हळूहळू जेव्हा त्यांना कळत गेलं की हे करू शकतो आपण, तसं आता ते हळूहळू बायलॅटरली पण व्हायला लागलंय. पण अजूनही एका वेळेस नाही करत, तर स्टेजमध्ये करतो. अप्रुव्हल पण जे अजून FDAचं आलेलं आहे ते स्टेज प्रोसिजरचं आहे, म्हणजे तुम्ही एकाच वेळेस नाही करू शकत. आधी एका बाजूला करायचं, जी सिव्हिअर बाजू आहे त्याला आधी वाटल्यास आपण ट्रीट करू शकतो. 6 ते 9 महिने थांबायचं आणि मग दुसऱ्या बाजूला ट्रीट करायचं. दुसरं लिमिटेशन आहे, इफेक्ट कॅनॉट बी ॲडजस्टेड लेटर. आता हे वन टाइम प्रोसिजर आहे. याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग म्हणा किंवा काही कमी जास्त करणे, कोणते पॅरामीटर्स, हे सगळं काही करता येत नाही. सो इफेक्ट इज परमनंट, परमनंट लिजन, नो इफेक्ट ॲडजस्टमेंट्स, नॉट सुटेबल फॉर एव्हरी पेशंट. आता तसंच DBS सारखंच आहे की जर यंग पेशंट असतील, थोडे रिलेटिव्हली यंग पेशंट असतील की ज्यांना अजून बरेच वर्ष आहेत पुढे, त्यांना हे थोडं, कारण याचा इफेक्ट जो आहे तो तेवढा रोबस्ट नाहीये जेवढा DBS सारखा आहे, जास्त काळ टिकणारा नाहीये अजूनपर्यंत. आणि रिलेटिव्हली थोडंसं लॉंग टर्मचा याचा जो एक्सपिरियन्स आहे तो DBS एवढा अजून नाहीये. याचे फॉलोअप स्टडीज अजून येत आहेत, 3 ते 5 वर्षापर्यंतच्या आहेत. म्हणजे आज आपल्याला 5 वर्षापर्यंतचं माहिती आहे लोकांचं की कसे ते बिहेव करतात. त्याच्या पुढे अजून आपल्याला एवढं माहिती नाही. त्यामुळे यंग पेशंट्समध्ये थिअरॉटिकली जातं, 5 वर्षाच्या पेक्षा पण इफेक्ट जातो. पण यंग पेशंट्समध्ये वी युजली अवॉइड, कारण त्यांना अजून भरपूर इफेक्ट वेळ आहे अजून. सो नॉट सुटेबल फॉर एव्हरी पेशंट. सो क्वेश्चन, बरेच लोक विचारतील की DBS का MR फोकस्ड अल्ट्रासाऊंड, विच इज बेटर. हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. दिस इज अ रॉंग क्वेश्चन. बेटर क्वेश्चन इज विच ट्रीटमेंट इज बेटर. सो विच ट्रीटमेंट इज बेटर फॉर मी,
हा योग्य प्रश्न आहे. सो बेसिकली बोथ आर एक्सलंट ट्रीटमेंट्स बट फॉर द राईट पेशंट. सो चूज, आपण जर पेशंट राईट चूज केला तर त्याला एक्सलंट ट्रीटमेंट आहे. आणि आता हे सगळं बोलल्यानंतर आता एक छोटासा फक्त थोडंसंच मी याच्याबरोबर अदर ॲडव्हान्स थेरपीज बद्दल, याच्यामध्ये कंटिन्युअस ड्रग डिलिव्हरी जे आहेत ऑप्शन्स, म्हणजे आपण सारखं सारखं दर 2 तासांनी दर 4 तासांनी औषध घेण्यापेक्षा जर कंटिन्युअस जर आपण औषध देत राहिलो शरीराला, तर त्याच्याने हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत वर खाली जे होत राहतं, हे आपल्याला अवॉइड करता येतात. हा बेसिकली याच्या मागचा हे लॉजिक होतं आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस ड्रग डिलिव्हरी डेव्हलप झालं. तर त्याच्यापैकी पहिलं जे आहे ते लिव्होडोपा कार्बिडोपा इंटेस्टायनल जेल आहे. तर ते दॅट इज अप्रूव्ड इन युरोप. इट इज नॉट येट अवेलेबल इन इंडिया. सो त्याच्याबद्दल फारसं काही बोलण्यात हे नाही आहे. त्याच्यामध्ये बेसिकली एक ट्यूब इज इन्सर्टेड इन टू द स्टमक थ्रू एंडोस्कोपी अँड त्याच्यामधून मग ते लिव्होडोपा कार्बिडोपाचं जेल असतं, ते दॅट जेल इज इंजेक्टेड आणि इट कीप्स ऑन गेटिंग इंजेक्टेड थ्रू अ पंप इनसाइड द स्टमक. तर त्याला छोटी सर्जरी करावी लागते, पोटामध्ये ती ट्यूब टाकावी लागते आणि त्याच्यामधून मग ते चालू राहतं. बट येट इट इज नॉट अवेलेबल इन इंडिया ॲज येट. आणि दुसरं जे आहे ते कंटिन्युअस सबक्युटेनियस ॲपोमॉर्फिन इन्फ्युजन. तर बेसिकली ॲपोमॉर्फिन म्हणजे इट इज नॉट अन ओपिओइड. मॉर्फिनशी याचा काही संबंध नाहीये. पेन किलर पण नाहीये आणि ओपिओइड पण नाहीये. त्यामुळे म्हणजे हॅबिट फॉर्मिंग जसं आपल्याला वाटतं ओपिओइड्स किंवा मॉर्फिन, तसं पण नाहीये. इट इज बेसिकली डोपामिन अगोनिस्ट, म्हणजे प्रॅमिपेक्सॉल किंवा आपलं हे आहे रोपिनिरॉल, त्याच्यासारखं हे दुसरं मेडिसिन आहे. पण याचं जे हाफ लाईफ असतं ते कमी असतं. म्हणजे आम्ही सेकंड पास मेटाबॉलिझम म्हणतो. म्हणजे याच्यामधून जेव्हा आपण जे गोळी जेव्हा आपण खातो ती लिव्हरमध्ये पटकन ती डिस्ट्रॉय होऊन जाते. त्यामुळे त्याचा इफेक्ट टिकत नाही. त्यामुळे ते आपल्याला तोंडाने याची गोळी तयार करता येत नाही. आहे गोळी आहे, पण ती त्याचा इफेक्ट एक 10 ते 15 मिनिटं 20 मिनिटं टिकतो. तर ती रेस्क्यू मेडिसिन म्हणून आपण वापरू शकतो. म्हणजे कधीतरी अचानक आपल्याला ऑफ पिरियड आला, तर त्यावेळेस ते आपण ॲपोटॅपची जी गोळी येते ती जिभेखाली ठेवली तर पटकन त्याचा इफेक्ट येतो. पण तो पटकन जातो सुद्धा. एक 15-20 मिनिटामध्ये तो इफेक्ट निघून जातो. तर तशीच त्याचीच फक्त इंजेक्शन, ते आपण पोटामध्ये छोट्याशा आय व्ही सेटनी ते हे लावायचं, सुई टोचायची स्वतःच पेशंटनेच. आणि देर इज अ पंप विच कीप्स ऑन इंजेक्टिंग द मेडिसिन इनसाइड युअर सिस्टम. द रेट ऑफ द फ्लो ऑफ द मेडिसिन कॅन बी ॲडजस्टेड. म्हणजे ते आपण आयदर आपण सेट करू शकतो. आपल्याला कधी गरज पडली तर वी कॅन इन्क्रीज द रेट और वी कॅन रिड्यूस द रेट. सो दिस इज अन एक्सलंट ऑप्शन इन सिलेक्टेड पेशंट्स. सो अगेन सिलेक्टेड पेशंट जे आपण निवडक काही पेशंट आहेत की ज्यांना आपण हे ऑफर करू शकतो, की ज्यांना समजा आता सर्जरी करायचीच नाहीये, जे सम पीपल आर जस्ट नॉट मेंटली प्रिपेअर्ड फॉर अ बिग सच अ सिव्हिअर म्हणजे रिस्की सर्जरी, सो टू से. त्यांना असं वाटतं की रिस्की आहे. सो घाबरतात ते. तर ते नाही म्हणतात आम्हाला सर्जरी करायचीच नाहीये, किंवा कोणाला अफोर्डेबिलिटी नसते, आम्ही एवढी सर्जरी अफोर्ड करू नाही शकत. तर अशा पेशंट्समध्ये, किंवा कोणी सर्जिकली दे आर नॉट फिट, तर अशा पेशंट्समध्ये ॲपोमॉर्फिन इन्फ्युजन पंप आपण वापरू शकतो. त्याच्याने पण फरक पडतो. तर दिस वॉज अबाउट ॲपोमॉर्फिन इन्फ्युजन. सो टेक होम मेसेजेस शेवटी याच्यामध्ये हेच आहे की पार्किन्सन डिसीज इज ट्रीटेबल अँड इवन इन ॲडव्हान्स स्टेजेस इट इज ट्रीटेबल. आणि याच्यामध्ये क्युअर हा, याच्याबद्दल आपण कधी क्युअर हा कधी बद्दल विचार करूच नाही. आपण कंट्रोल बद्दल विचार करायला पाहिजे. कारण कंट्रोल जरी केला तरी आपलं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे, म्हणजे जीवनाची जी आपली गुणवत्ता आहे ती खूप ड्रॅस्टिकली इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यामुळे कंट्रोल जरी झाला तरी चांगलं आहे. क्युअरच व्हायला पाहिजे असं काही गरज नाही. देर इज नो सिंगल बेस्ट ट्रीटमेंट. बेस्ट ट्रीटमेंट इज द वन दॅट फिट्स द राईट पेशंट. ते मी बऱ्याच वेळेस तेच रिपीट केलेलं आहे की इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट. ॲडव्हान्स थेरपीज आर मेंट टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ, नॉट जस्ट रिड्यूस सिम्पटम्स. म्हणजे लक्षणं फक्त कमी व्हायला पाहिजे असं नाही, क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आपले जे पियर्स आहेत, आपल्या बरोबरचे जे कलिग्ज आहेत, ते जे काही सगळं करू शकतात ते सगळं आपल्यालाही करता यायला पाहिजे.
इतकं आपल्याला ॲटलिस्ट क्वालिटी ऑफ लाईफ ॲटलिस्ट त्याच्या 80% पर्यंत तरी पोहोचता यायला पाहिजे. रिसर्च इज प्रोग्रेसिंग रॅपिडली ऑफरिंग जेन्युइन रिझन्स फॉर ऑप्टिमिझम. सो रिसर्च खूप रॅपिडली प्रोग्रेस होतोय. नवीन नवीन काही ना काहीतरी येत आहे. मेडिसिन्स येत आहेत. कोण मला मॅडमनी काही क्वेश्चन्स पण पाठवले होते त्याबद्दल. टॅवापॅडॉनचं एक हे होतं, तर ते पण एक नवीन ड्रग आहे. इट इज ऑल्सो डोपामिन अगोनिस्ट. तर ते रोपिनिरॉल किंवा प्रायमिवेक्सॉल सारखंच आहे, पण त्याची साईड इफेक्ट प्रोफाईल जरा चांगली आहे. म्हणजे सायकियाट्रिक इश्यूज जे प्रायमिपेक्सॉल किंवा रोपिनिरॉलमुळे रोपार्कमुळे येऊ शकतात, त्याची रिस्क कमी आहे. पण अजून फेज 3 ट्रायल्समध्येच आहे. अजून पूर्णपणे ते त्याचं टेस्टिंग झालेलं नाही आहे. त्यामुळे वी विल हॅव टू वेट अँड सी. जेव्हा ते येईल, त्याच्यानंतर भारतात ते येईल, तेव्हा आपल्याला ते कळेल. Stay informed, stay active and stay connected with your doctor. Any doctor or neurologist, neurophysician, neurosurgeon, जे कोणी असेल त्यांच्याबरोबर कनेक्टेड राहा, इन्फॉर्म्ड राहा. बिकॉज बॉटम लाईन इज अन इन्फॉर्म्ड पेशंट इज अन एम्पॉवर्ड पेशंट. सो ही सगळी माहिती असणे गरजेचे आहे आणि चर्चा करा डॉक्टरांबरोबर तुमच्या ॲडव्हान्स थेरपीज बद्दल. तर मला वाटतं एवढं मी बोलतो. जवळपास 40 मिनिटं मला वाटतं झालेले आहेत. एवढं बोलून थांबतो मी. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? डॉक्टर, तुम्हाला आणखीन एक 15-20 मिनिटं आहेत का? हो आहे. लोकांचे प्रश्न काय असतील ते विचार. मला विचारायचं आहे की आता आम्ही न्यूरो फिजिशियन कडे जातो, न्यूरोलॉजिस्ट कडे. तर म्हणजे न्यूरो फिजिशियन आणि तुम्ही मुवमेंट डिसऑर्डर स्पेशालिस्ट याच्यामध्ये फरक काय आहे? आणि कधी आम्ही त्यांच्याकडे जाणं थांबायचं आणि कधी तुमच्याकडे यायचं? काय काय कुठल्या स्टेजला? काही नाही, दोन्ही सारखेच आहेत. मी न्यूरोलॉजिस्टच आहे प्रायमरीली. फक्त एक वर्ष एक्स्ट्रा मी मुवमेंट डिसऑर्डर्स आणि हे DBS आणि या सगळ्यामध्ये थोडं ट्रेनिंग घेतलं एक्स्ट्रा. तर न्यूरोलॉजिस्ट आणि मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट फार काही फरक नाहीये. म्हणजे डिस्कायनेशिया किंवा डिस्ट्रोनिया असं जर वाढायला लागलं तर आम्ही तुमच्याकडे यायचं का? इको येतोय मला, नीट ऐकू येत नाहीये प्रश्न. डिस्टोनिया काय? डिस्ट्रोनिया किंवा डिस्कायनेशिया हे जर वाढायला लागलं विथ मेडिसिन्स, हा, तर तुमच्याकडे काही वेगळ्या ट्रीटमेंट्स असतात का? म्हणजे वेगळ्या ट्रीटमेंट म्हणजे हेच आहे ना, DBS आहे किंवा डोस ऍडजस्ट करून बघता येऊ शकतात. डिस्टोनिया, डिस्कायनेशिया हे दोन्ही DBS ला रिस्पॉन्ड करतात. मी एस्पेशली तुमची जर टिंडोपा म्हणजे लिगोडोपा घेऊन जर तुम्हाला चांगला फरक येत असेल तर मग DBS नी पण येऊ शकतो. मी तुमची अपॉइंटमेंट घेतली आहे दिनानाथला येणारे गुरुवारी. बर, भेटूया आपण. थँक्यू डॉक्टर. चालेल. काही पेशंट असे आहेत की ज्यांना सिंड्रोम अजिबात सुट होत नाही. मी माझे प्रश्न लिहून पाठवले होते, हो, ते त्यांना द्या. आधी पाठवले होते तेच मॅडमनी जे मला पाठवले तेच आहेत का? 4-5 प्रश्न आहेत. माधव वसे. वझे सर तुमचे पाठवले नाहीयेत. त्याच्या अगोदर एक सेट ऑफ क्वेश्चन्स आमच्याकडे होता, तो पाठवलाय. तुमचे तर मी कालपर्यंत त्याच्याबद्दल तर मी ते घेतलंय. मी मोबाईलवरच बघतोय ते क्वेश्चन्स आणि एक तुम्हाला वाटल्यास सांगतो. नाही, अजून एक 4 ते आता जे वझे सर विचारतायत ना, हा, तो पण सेट पाठवू व्हॉट्सअपवर आता, चालेल म्हणजे चालेल तुम्हाला चालेल. दिसेल. हो हो हो. हो. त्यापैकी वझे जे टॅवॅपॅडॉनचं जे तुम्ही मला विचारलं त्याबद्दल हो जो हो. प्रश्न पाठवला मीनवाईल ते मी सांगितलं. एक हा ॲक्युपंक्चर बद्दल काहीतरी प्रश्न विचारला होता. बेसिकली ते ॲक्युपंक्चरच आहे आणि रिलॅक्सेशन साठी जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं ॲक्युपंक्चरमध्ये सुई टोचून आणि फक्त स्काल्पला, म्हणजे नॉर्मली ॲक्युपंक्चर कुठेही बॉडीवर वगैरे वापरतात, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल टेक्निक डेव्हलप केली की फक्त स्काल्पला वापरून आणि त्याच वेळेस पेशंटला काही ॲक्टिव्हिटीज सांगून काही स्पेसिफिक ब्रेनचे एरियाज काही ॲक्टिवेट होतात का हे सगळं त्यांची अशी हायपोथेसिस आहे की असं होतं. तर माइंड रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलॅक्सेशनसाठी मला वाटतं ते जास्त फायदेशीर आहे.
ज्यांना खूप स्ट्रेस जास्त असेल आणि असं अँझायटी वगैरे असेल त्याच्यासाठी ते वापरू शकतात. नंतर स्टेम सेल थेरपी बद्दल विचारलं होतं तर ते जॅपॅनीज स्टेम सेल थेरपी बद्दल विचारलं होतं. जॅपॅनीज लोकांनी डायरेक्ट सबस्टॅन्शिया नायग्रा वगैरे मध्ये स्टेम सेल इम्प्लांट करून वगैरे बघितले. त्याच्या आधी पण स्टेम सेल थेरपीजवर बराच रिसर्च झाला आहे. पण हे सगळे ना लॅब जे असतात ना हे लॅब पुरते मर्यादित असतात. अजून ते म्हणजे फार इन्फन्सी स्टेजमध्ये आहेत म्हणजे ते. तर त्याच्यावरून अजून ठोस असं काही सांगणं ह्याला अजून फार वर्ष लागतील. म्हणजे तिथून ते वरती प्राण्यांवरती ते टेस्ट होतील. त्याच्यानंतर कदाचित ते ह्युमन्सवर टेस्ट होतील, हेल्दी व्हॉलंटियर्सवर या सगळ्या टेस्ट होतील गोष्टी आणि मग ते त्याला किती वर्ष लागतील आणि ते खरंच उपयोगी होईल का नाही हे सांगणं अवघड आहे. तो स्टेम सेल थेरपी एवढं अजून आपण सांगू नाही शकत. जोनाथन बर्नस्टीन RDP90 हे जे एक्झॅक्टली मला कळलं नाही पण बहुतेक एक ते जोनाथन एक त्यांचं हे आहेत न्यूरोलॉजिस्टच आहेत मला वाटतं. त्यांनी एक हायपोथेसिस दिलं आहे की डोपामिनच्या कमीमुळे नाही तर ऍक्च्युअल डोपामिन जे न्यूरॉन्स असतात मेंदूच्या ज्या पेशी असतात त्याच्या आजूबाजूला दोन पेशींच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तिथे डोपामिन कमी असतं हे खरं आहे. मात्र ज्या पेशी असतात त्याच्या आतमध्ये मात्र डोपामिन ट्रॅप झालेलं असतं आणि त्याच्या टॉक्सिसिटीमुळे उलट पार्किन्सनचे सिमटम जास्त असतात. असा एक रिव्हर्स थोडंसं हायपोथेसिस त्यांनी मांडलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जे डोपामिन तयार होतं ब्रेनमध्ये ते ब्लॉक करणाऱ्या मेडिसिन्स वापरून बघावे का असं त्यांनी हायपोथेसिस थोडंसं मांडलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचे ट्रायल्स चालू आहेत. ते जेव्हा होईल त्याच्यावर खरंच काही आपल्याला रिझल्ट्स मिळतील तेव्हा ते आपण त्याच्याबद्दल काही सांगू शकू. अजून ते फारच हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे लोक हे तर सगळं पेट्री डिशमध्ये आधी टेस्ट होतं मग नंतर प्राण्यांवर मग हेल्दी व्हॉलंटियर्स असं ते फेजेसमध्ये जातं. इट टेक्स लॉंग टाइम इयर्स टुगेदर सो डिफिकल्ट टू कॉमेंट ऑन इट राईट नाव. नवीन हॅलो डॉक्टर. नवीन हां मेडिसिन आल्या म्हणतात मार्केटमध्ये. माहिती आहे का आपल्याला काही? टॅव्यापॅडॉनचं सांगितलं की ते हे आहे म्हणून आत्ता फेज 3 ट्रायल्समध्ये चालू आहे. त्यांना अजून काही 2-4 वर्षामध्ये कदाचित येईल. ते प्रॅमिपेक्स किंवा रोपार्कची जी आपली गोळी असते त्या टाईपचं मेडिसिन आहे. डोपामिन अगोनिस्ट आहे पण त्याचे जे रिसेप्टर्स असतात ते थोडेसे वेगळे असतात. तर त्याच्यामुळे त्याची जी साईड इफेक्ट प्रोफाईल आहे एस्पेशली जी सायकियाट्रिक साईड इफेक्ट्स आहेत जे रोपार्क आणि प्रायमिपेक्समुळे होऊ शकतात ते त्याच्यानी कमी होतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये कमी दिसतील आणि त्याचा वन्स अ डे डोसिंग आहे. म्हणजे हे रोपार्क आणि प्रायमिपेक्सॉल बऱ्याच वेळेस दिवसभर घ्यावे 3-3, 4-4 वेळा जे घ्यावे लागतात त्याच्याऐवजी ती गोळी एकदाच दिवसातून घेऊन होईल असं वाटतंय अपेक्षा आहे. तर पण फेज 3 ट्रायलमध्ये अजून वेळ लागेल ते यायला. आणि प्रॅमिपेक्सॉल पण हॅलो. याला घ्यावं लागेल का? उपाशी घ्यावं लागते का प्रॅमिपेक्सॉल? प्रायमिपेक्सॉल लिव्होडोपा हे युजली उपाशी पोटी घेतले साधारण अर्धा पाऊण तास मागे पुढे काही नाही खाल्लं तर कधीही चांगलं असतं कारण त्याचं ॲब्झॉर्प्शन मग चांगलं होतं. ओके, थँक्यू. हॅलो डॉक्टर. हां नमस्कार. हा नमस्कार. हे विचारायचं होतं की प्रॅमिपेक्सॉल आणि रोपाकचे आम्ही तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की त्याचे थोडे साईड इफेक्ट्स असतात सायकियाट्रिक टाईपचे. तर येस त्याचं काही ऑल्टरनेटिव्ह आहे का सध्या मार्केटमध्ये? बेस्ट ऑल्टरनेटिव्ह इज लिव्होडोपा. सिंडोपाच हेच त्याचं बेस्ट नाही. ऑल्टरनेटिव्ह आहे. हा म्हणजे बाकी मग आता रासाजिलिन आहे रासालेट किंवा सॅफिनामाइड आहे. अच्छा. म्हणजे मफिनॅक्ट म्हणून जे मिळतं तर हा. हे मेडिसिन्स आहे. पण हम्म. जेवढं म्हणजे जर पोटन्सी जर बघायला गेली तर लिव्होडोपा सगळ्यात चांगला. त्याच्यानंतर मग रोपार्क आणि प्रायमिपेक्स वगैरे हे जरा आणखीन चांगले आहेत त्याच्यात तसेच आहेत. साईड इफेक्ट हा जर हा दुर्लक्ष केलं त्यांचा 2 मिनिटं तर. आणि हा हा त्याच्यानंतर मग रासाजिलिन आणि हे पण आहेत. पण त्यांचा इफेक्ट पण मग तेवढा चांगला नाही आहे जेवढा या बाकीच्या गोळ्यांचा आहे तेवढा. कारण फ्रीजिंगचा इश्यू आहे तर त्याच्यामध्येच
आम्ही डीबीएस पण केलं होतं. डीबीएस करून पण म्हणजे तेवढा परिणाम नाही मिळाला. आउटपुट नाही मिळालं जेवढं एक्सपेक्टेड फ्रीजिंगचं होतं. आहे. मी तेव्हा दाखवलं स्लाइड मध्ये पण, प्रेझेंटेशन हम्म. मध्ये पण, की गेट आणि बॅलन्सचे प्रॉब्लेम्स पूर्णपणे नाही होत. तरी फ्रीजिंगवर हा. थोडंफार आपण प्रोग्रामिंग करून थोडं ऍडजस्टमेंट करून पार्शल इम्प्रुव्हमेंट आपण थोडंफार देऊ शकतो. पण जसं हो. ट्रेमर आणि पार्किन्सन अगदी मॅजिक सारखं, ट्रेमर ऑन केलं की ट्रेमर असे थांबून जातात आपल्या डोळ्यासमोर दिसतात, हो. किंवा रिजिडिटी पण चालली जाते. हम्म. तेवढं फ्रीजिंगवर डीबीएसचा तेवढा उपयोग होत नाही. सो त्याला फिजिओथेरपी करणं हेच उपाय आहे. ओके. हम्म. तर मग ग्रोपाक आणि रोपार्क आणि प्रामीपेक्सचं दोन. प्रॅमिफेक्स घेऊ शकतो, तरी सुद्धा मिनिमम डोस घेणे आणि साईड इफेक्ट माहिती पाहिजे आपल्याला. म्हणजे जर हा. होत असतील मॉनिटर करत राहणे, होत असतील तर मग डॉक्टरांना सांगून त्याचा डोस ऍडजस्ट करणे, कमी करणे किंवा बदलणे हा आहे. ओ. म्हणजे त्याच्यात ओके. दुष्परिणाम होतात म्हणून गोळीच घेऊ नये असं नाहीये हा. त्याच्यात. ओ. ओके. ओके. थँक्यू. डॉक्टर मी एक विचारू का? डॉक्टर मी श्यामलता काकडे, मी विचारू का एक प्रश्न? नमस्कार, बोला ना. हॅलो, ऐकू येते का? हो हो, बोला. हॅलो. हा, मला ना, मी डॉक्टर खराडींकडे जाते. डॉक्टर खराडींनी मला आत्ता जवळजवळ 1.5 महिना झाला हे काय ते सिंडोपा बरोबर एंटेकोपरन घ्यायला सांगितली, हाफ 100 mg 2 वेळा घेतली ती, एकदा 11 वाजता, एकदा 3:30 वाजता. तर ते घेते बरोबर. मी. अजून माझं काही गेट हे फ्रीजिंग थांबलं नाहीये. पाय लॉक होतो चालताना मध्येच माझा फार. बघायला पाहिजे मग काय डोस कमी पडतोय, काय होतंय. काल ते डोस म्हणाले मला वाढवायला तुमच्याशी पाहिजे बोलणार म्हणून. की फिजिओथेरपी करावी. फिजिओथेरपी तर करायलाच फिजिओथेरपी चालू पाहिजे आहे माझी. साईड बाय साईड. फिजिओथेरपी चालूच आहे माझी. फिजिओथेरपी हम्म. चालूच आहे. हम्म. सो आता तुमच्याशी असं बोलले. सांगणं अवघड आहे ते बघितल्याशिवाय, की फ्रीजिंग का होतंय, काय कसं आहे, डोसेस कसे आहेत, ते बघूनच सांगता येईल एकदम. माझे प्रश्न मी लिहून दिलेत ते जरा द्या ना. सर नमस्कार, मी उमेश सांगलीहून बोलतोय. ओक सर हॅलो. तुमचे प्रश्न पाठवलेत, पण आता सरांना बाकीचे लोक सारखे विचारतायत प्रश्न, त्यामुळे ते घेता येत हा, नाही. मी मोबाईल घेऊनच बसलेलो आहे. पण हो ना, होऊन नाही जाऊ द्या त्यांना. प्रश्न, मग मी तेही वाचतो मग हो नंतर. हो, लाईव्ह जे प्रश्न विचारतायत ना ओक सर सरांना आता, ते झाले की सर बघतील ते प्रश्न. सर नमस्कार, मी उमेश सलगर सांगलीहून बोलतोय. हा, नमस्कार. मी रेग्युलर डॉक्टरकडे जातो. आता जे तुम्ही सांगितलं की वेल इन्फॉर्म्ड अँड वेल कनेक्टेड राहा, तर साधारणपणे तो पिरियड 6 महिन्यातनं एकदा चालेल ना? कारण मला पुण्याला जाऊन भेटावं लागतं डॉक्टरना. तर मी सांगलीला असतो. सांगलीच्या परिसरात तेवढे हो, कोणी नाही. मग 6 महिन्यातनं एकदा पुण्याला येऊन डॉक्टरना भेटलं आणि आपल्या गोळ्यांचा आढावा दिला तर पुरेसा आहे का? अगदी अगदी हो. येस सर, तेवढंच मला विचारा. आता माझ्याकडे त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. मी नाडकर्णी डॉक्टरांकडे जातो, निलेश नाडकर्णी. त्यांनी 6 हम्म. महिन्याचं शेड्यूल दिलेलं असतं. 4 गोळ्या बरोबर. दिवसात घेतो आणि ते सगळं व्यवस्थित चालू आहे. तरी पण 6 महिन्यात एकदा जाऊन भेटतो त्यांना. म्हणजे तो पिरियड बरोबर. पुरेसा आहे विचारायचं. बरोबर, कारण साईड इफेक्ट्स आणि हे सगळं मॉनिटरिंग पाहिजे मधून मधून. नुसतं आपल्याला बरं वाटतंय म्हणून तेवढं उपयोग म्हणजे तेवढं फक्त सफिशियंट नाहीये. त्यामुळे ठीक आहे, 6 महिने ओके. मी प्रॅमिरॉल घेते. प्रॅमिपेक्सच्या ऐवजी प्रॅमिरॉल घेते, चालतं ना? हो हो, ते फक्त कंपनी वेगळी आहे, औषध तर तेच आहे. ओके. डॉक्टर सध्या गट ब्रेन ऍक्सिस आणि गटमध्ये होणारा डोपामाइन आणि ब्रेनमध्ये निर्माण होणारा डोपामाइनचा काही फरक आहे का? आणि गट ब्रेन ऍक्सिस वरती खूप सध्या लिखाण येत आहे, त्याच्याबद्दल हो काय? हो हो, हा प्रश्न पण विचारला होता ऍक्च्युली गट ब्रेन आणि गट मायक्रोबायोम बद्दल. सो बेसिकली गट ब्रेन ऍक्सिस म्हणजे काय की हायपोथेसिस असं त्यांनी रिसर्चमध्ये ब्राक नावाच्या सायंटिस्टनी हे केलं होतं की ऍक्च्युली आपल्याला आधी असं वाटायचं की मी मगाशी जे स्लाइड्स मध्ये दाखवलं होतं की सबस्टॅन्शिया नायग्रा नावाचा जो एरिया असतो तिथे त्याची सुरुवात होते पार्किन्सनची. पण त्यांनी एक असा हायपोथेसिस मांडला की कदाचित ब्रेनच्या बाहेरून तर सुरुवात होत नाही ना, असं पण काही लोकांचं म्हणणं आहे पार्किन्सनला. तर पोटामधून तर सुरुवात होत नाही ना, असं हायपोथेसिस होतं ते. तर त्याच्यामध्ये काही टॉक्सिन्स म्हणा, पॉयझन्स म्हणा, काही इन्फेक्शन्स म्हणा, हे काही ट्रिगर करतात का आपल्या या सगळ्या प्रोसेसला, की जिथून मग
ॲबनॉर्मल प्रोटीन अल्फा सिन्युक्लिन नावाचं जे प्रोटीन असतं जे न्यूरॉन्समध्ये जमा होतं आणि त्याच्यामुळे ते पेशी मरायला लागतात. हे तयार होतं का पोटामध्ये आणि मग ते पोटातून वरती ब्रेनमध्ये जातं की काय? अशी हे सगळे ही पण एक हायपोथेसिस आहे. त्याला सपोर्ट करणारे काही आपल्याकडे एव्हिडन्स आहेत. त्याला सपोर्ट न करणारे पण हे आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला अजून माहिती नाही की हे नक्की आहे का नाही त्याच्यामुळे. कारण काही पेप्टिक अल्सर वगैरे वगैरे जे काही असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपण वेगस नॉर कट करतात, वेगोटोमी म्हणतो, सिलेक्टिव्ह वेगोटोमी. अशा पेशंट्सचा त्यांनी स्टडी केलं आणि त्यांना असं आढळलं की या पेशंट्समध्ये पार्किन्सनचं प्रमाण थोडं कमी आहे नॉर्मलपेक्षा. सो त्यांचं असं म्हणणं होतं की कारण त्यांना आपण त्यांची वेगस नर्व कट केली होती ते पेप्टिक अल्सर म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरच्या ऑपरेशनसाठी. तर त्याच्यामुळे हे ॲबनॉर्मल जे प्रोटीन जे वर जातात वेगस नर्व मधून ते ते गेले नाही. पण हे प्रूव्हन नाही आहे काही या गोष्टी. सो असं आहे हे सगळं अजून रिसर्च च्या याच्यात म्हणजे टेबलवरच सगळं आहे अजून. ते क्लिनिकमध्ये त्याचं हे येणं अजून बाकी आहे ट्रान्सलेट होणं. आणि पोटात जे डोपामाइन तयार होतं म्हणतात की पोटात 90% ऑफ द बॉडी रिक्वायरमेंट इज जनरेटेड डोपामिन ते तयार होतं पोटामध्ये पण ते आपल्या ब्रेनच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना तिथे ब्लड ब्रेन बॅरियर नावाचं एक बॅरियर असतं. तर ते सगळ्या गोष्टी ते ब्रेनमध्ये जाऊ देत नाही. ते काही लिमिटेड गोष्टीच असतात ते ब्रेनमध्ये जाऊ देतं. तर त्याच्यामुळेच आपल्याला लिव्होडोपा हे औषध तयार करावं लागलं सायंटिस्टला. कारण डोपामिन नावाचं इंजेक्शन असतं. हे म्हणजे डोपामिन बेसिकली एक न्यूरो ट्रान्समीटर पण आहे, एक हॉर्मोन पण आहे. म्हणजे ते किडनीमधचं किडनीचं जे ब्लड सप्लाय आहे ते वाढवणं, हार्टचं पंपिंग वाढवणं. बऱ्याचशा हार्ट अटॅक आलेले जे पेशंट असतात त्यांचा जर बीपी कमी असेल आयसीयू मध्ये जेव्हा ते ऍडमिटेड असतात किंवा बरेचसे पेशंट सेप्सिसमध्ये असतात, शॉकमध्ये असतात, त्यांचं बीपी खूप कमी असतं, त्यांना आपण डोपामिनचं इन्फ्युजन लावतो. ते डोपामिनचं इन्फ्युजन काय करतं बेसिकली की ते हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं, त्याच्याने बीपी वाढतं. किडनीचं ब्लड फ्लो वाढवतं की जेणेकरून किडनी लघवी व्यवस्थित तयार करू शकेल. तो डोपामिन रक्तामध्ये तर फिरत असतं पण आणि पोटातही असतं पण ते ब्रेन मध्ये जाऊ नाही शकत. इट कॅनॉट क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. त्याच्यामुळे लिव्होडोपा हे विकसित केलं गेलं कारण ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून ब्रेन मध्ये जातं आणि मग तिथे मग त्याचा आपल्याला उपयोग होतो पार्किन्सन. डॉक्टर मी मुंबईहून बोलतोय, माझं नाव नाही. हॅलो डॉक्टर, हा, कॉन्स्टिपेशनला काय कंटिन्युअसली हे करायचे का, औषधं घ्यायची, काय करायचं कॉन्स्टिपेशनला, काय करायचं? कॉन्स्टिपेशन साठी तेच आहे की हे नॉन मोटर सिम्पटम आहे. त्यामुळे तेच आहे की त्यालाही औषध घ्यावं लागतं. पण कॉन्स्टिपेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बरं झालं तुम्ही तो आणला का विषय, कारण की कॉन्स्टिपेशन जर ट्रीटेड व्यवस्थित हे नसेल, अनॲड्रेस्ड असेल, जर ते ट्रीट केलं नाही तर त्याच्यामुळे पण हे गोळ्यांचे इफेक्ट व्यवस्थित न येणे, इरॅटिकली गोळ्यांचे इफेक्ट येणे, म्हणजे गोळी घेतली तरी एक एक दीड दीड तासांनी त्याचा इफेक्ट येणे, पटकन संपून जाणे, असे बरेच अनप्रेडिक्टेबल इफेक्ट येणे हे कॉन्स्टिपेशननी पण होऊ शकतात. आणि इन जनरल कॉन्स्टिपेशन जर नसेल, ज्या दिवशी पोट साफ होतं त्या दिवशी बरेच पेशंट सांगतात की आम्हाला आज त्या दिवशी बरं वाटतं. आणि कॉन्स्टिपेटेड असेल तर त्या दिवशी आम्हाला खूप डाऊन डाऊन झालं असल्यासारखं वाटतं. सो कॉन्स्टिपेशन साठी काही घ्या पण कॉन्स्टिपेशन होऊ देऊ नका. काही ना काहीतरी घ्या, रोज घ्या. औषध डॉक्टर, संपलं. माझे माझे प्रश्न वाचा ना फोन मधले. हो माधव वजे. हो. आता तुमचा पहिला प्रश्न आहे, सिंडवा प्लस गोळ्यांचा परिणाम एक दिवस चांगला दुसऱ्या दिवशी चांगला नाही असे आढळले, त्याचे कारण काय व नेहमी चांगला परिणाम मिळावा म्हणून उपाय काय? तर हेच मी आता सांगितलं की बरेच कारण आहेत. कॉन्स्टिपेशन असेल तर गोळीचा इफेक्ट येणार नाही नीट. ज्या दिवशी पोट साफ होईल तर त्या दिवशी शक्यता आहे की गोळीचा तुम्हाला चांगला इफेक्ट होईल. अँझायटी असेल, खूप टेन्शन असेल, काही तुम्ही उदास असाल, काही कारणाने मूड चांगला नसेल, खूप थकलेले असाल, प्रवास केला असेल, तर शक्यता आहे की गोळीचा इफेक्ट येणार नाही. तर हे थोड्या गोष्टी
अनप्रेडिक्टेबल आहे. याची कारणं बरीच असू शकतात. कधी काही इन्फेक्शन झालं असेल तर गोळ्या घेऊनही तुम्हाला तात्पुरती सर्दी झाली असेल काही दिवस. बऱ्याच वेळेस होते, वातावरण बदललं की आपल्याला सर्दी होते. 2-3 दिवस गोळीचा इफेक्टच होत नाही, कितीही गोळ्या घ्या. सर्दी बरी झाली की आपोआप आपली गाडी बरोबर रुळावर येते. तर त्याला आपण दुसरं काही करायचं नाही, वाट बघायची बरं होण्याची. त्याच्यानंतर सिंडोपा प्लस गोळीचा परिणाम व्हायला 45 मिनिटं कमीत कमी लागतात. परिणाम लवकर होण्यासाठी काय उपाय? एकतर उपाशीपोटी प्रिफर करावं घेणं. अर्धा पाऊण तास पुढे मागे काही घेऊ नये. तरी पण त्रास होत असेल तर छोट्याशा बाटलीमध्ये किंवा कोल्ड ड्रिंक बरोबर किंवा बाटलीमध्ये पावडर करून हे करून घ्यायची, तर थोडासा लवकर इफेक्ट येऊ शकतो. आणि कॉन्स्टिपेशन होऊ नये. कॉन्स्टिपेशन ट्रीट करावं, म्हणजे मग पटकन इफेक्ट येतो. हे ऑप्शन्स आहे. गोड पदार्थ खाल्ल्यास डोपामिन निर्मिती होते, हे खरे आहे का? हे डोपामिन हे आपलं रिवॉर्ड चं न्यूरो ट्रान्समीटर आहे. रिवॉर्ड सेंटर्स मध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर आहे तिथे डोपामिन असतं. त्यामुळे कोणती गोष्ट जी आपल्याला रिवॉर्डिंग वाटते, रिवॉर्ड देते, तर त्याच्यामध्ये गोड आहे, कोणतंही असू शकतं. म्हणजे ज्या लोकांना ड्रग्ज जे घेतात त्यांना त्यांच्यामध्ये पण डोपामिन स्टिम्युलेट होतं. सो असं खरे आहे एका प्रकारे ते, की गोड खाल्ल्यामुळे पण होऊ शकतं. ज्यांना गोड आवडतं त्यांना डोपामिन त्याच्यामुळे होऊ शकतं निर्माण. माझ्या पत्नीला 2016 पासून पार्किन्सन आहे, पण सुदैवाने हालचाल चांगली आहे. म्हणजे मोटर सिमटम्स नाही, पण ऑफ झाल्यावर पॅनिक अटॅक येतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास येतो, जीव घाबराघोरवा येतो. पॅनिक अटॅक कमी करण्यासाठी उपाय. एक तर म्हणजे जर नुसतंच जर गोळ्या ॲडजस्ट करून पार्किन्सनच्या, जर ते आपण ऑफ ऑफ पिरियड जर कमी करू शकलो तर त्याच्यानी एकतर फायदा होईल. आणि जर तेही करता येत नसेल, त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स येत असतील, तर मग प्रॉपर पॅनिकसाठी आपल्याला औषधं द्यावी लागतील, अँटी अँझायटी मेडिसिन्स. आणि जर त्याच्यानी होत नसेल तर शेवटी कसं आहे, आम्ही न्यूरोलॉजिस्ट आहोत, आमची पण एक लिमिटेशन आहे. जर आता मानसिक पॅनिक अटॅक्स आणि डिप्रेशन आणि या गोष्टी जर खूपच व्हायला लागल्या आणि त्या आमच्याकडून मॅनेज होत नसतील, तर आम्ही न्यूरो सायकियाट्रिस्टला इन्व्हॉल्व करतो. सो न्यूरो सायकियाट्रिस्ट हॅज टू स्टेप इन आणि देन दे विल टेक केअर ऑफ दीज इश्यूज. सो त्यांना पण एकदा कन्सल्ट करा, जर जर फारच तुम्हाला असं वाटत असेल की तो प्रॉब्लेम आहे, तर देन यू कॅन कन्सल्ट अ सायकियाट्रिस्ट, न्यूरो सायकियाट्रिस्ट ॲज वेल. नंतर ऑन प्लस डिस्कायनेशिया स्थितीत माझी पत्नी घरात व्यवस्थित चालते, पण रस्त्यावर फार झिगझॅग चालते, सावरणे कठीण होते. काही सूचना? आता हे काय आहे की अनावश्यक हालचाली असतात खूप, त्यामुळे ते चालताना थोडंसं त्यांचा कंट्रोल राहत नाही स्वतःवर. प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये आपण गोळी कमी करायला गेलो तर ते डिस्कायनेशियास होतील कमी, पण मग ऑफ पिरियड ऑफ येतात, मग त्याच्यानी इम्बॅलन्स होतो. तर याला हेच आहे की फिजिओथेरपी करणे आणि कोणीतरी बरोबर घेऊन चालणे आणि स्वतःलाच थोडंसं ते ट्रेन करावं लागणार की व्यवस्थित चालण्यासाठी. कॉन्शियसली ते थोडंसं त्यांना एफर्ट्स टाकावे लागतात चालताना. ममता सध्याच्या सिंडोपा डोसने ऑन प्लस असते, डोस कमी केला तर ऑफ व पॅनिक अटॅकमध्ये येते. यामध्ये सुवर्ण मध्य गाठायचे काही टेक्निक आहे का? हेच म्हटलं की सुवर्ण मध्य गाठायलाच फार अवघड आहे. सुवर्ण मध्य गाठायला डोसेजेस मी युजली ॲडजस्ट करतो जितके जमतील तितके. नाही तर मग ॲडव्हान्स थेरपीजच, ॲपोमॉर्फिन इन्फ्युजन म्हणा किंवा DBS म्हणा, या सगळ्यांचा विचार करावा लागतो. पण जर नुसतंच पॅनिक अटॅक असेल आणि बाकी सगळं व्यवस्थित असेल, तर मग पॅनिक अटॅक सायकियाट्रिस्टला भेटून पॅनिक अटॅक ट्रीट करणं जास्त सोपं आहे. बाकी काही DBS आणि हे सगळं लगेच विचार करण्यापेक्षा. धन्यवाद. आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ 5-6 माझ्या माहितीप्रमाणे असे लोक आहेत की ज्यांना सिम्टम येतात, इन्क्लुडिंग मी. सिंडोपा घेतली की चक्कर आल्यासारखं होतं आणि जे होतं, आणि त्या लोकांना सिंडोपा चालत नाही. तर ते अटिपिकल पार्किन्सन वाले आहेत का काय मला हो माहिती. हो, तर हे मी मगाशी सांगायला विसरलो, जेव्हा मी जे डोपामिन बद्दल सांगत होतो ना, की हार्ट फंक्शन वाढवतं, किडनीचं ब्लड सप्लाय वाढवतं. तर बेसिकली डोपामिन जे असतं त्याचे हे सगळे नॉशियाच्या सेंटरवर पण ते ॲक्ट करतं. आणि त्याच्यामुळे हे हे जे साईड इफेक्ट होतात सिंडोपाचे, हे जे पेरिफेरल सर्क्युलेशनमध्ये जे लिव्होडोपा जे फिरतंय डोपामिन बनून,
त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट होतात. अनइझी वाटणे, रेस्टलेस वाटणे, छातीत धडधड होणे, मळमळ होणे, हे त्याच्यामुळे वाढतात. तर मग याच्यासाठी ऍक्च्युली त्याच्यामध्ये लिव्होडोपा बरोबर कार्बिडोपा नावाचं एक औषध असतं. तर ते कार्बिडोपा बेसिकली पेरिफेरल मधलं जे डोपामिन आहे त्याला निष्क्रिय करतं, कार्बिडोपा. पण कार्बिडोपा स्वतः ब्रेनमध्ये जाऊ शकत नाही, फक्त लिव्होडोपा आतमध्ये जाऊ शकतं. सो लिव्होडोपा आणि कार्बिडोपा हे दोन्ही एकत्र देऊन, म्हणजे सिंडोपामध्ये या दोन्ही गोळ्या एकत्र असतात. तर ते विकसितच असं केलं की कार्बिडोपा याच्यासाठीच डेव्हलप करण्यात आलं की जे पेरिफेरल साईड इफेक्ट्स आहेत ते कमी व्हावे. दुर्दैवाने ते वेगळ्याने आपल्याकडे भारतामध्ये मिळत नाही. ते फिक्स डोस कॉम्बिनेशनमध्येच आपल्याला सगळ्या गोळ्या मिळतात, सिंडोपा किंवा टिडोमेट. त्यामुळे वेगळ्याने ते आपल्याला देता येत नाही. तर पर्याय म्हणून आपण डोमस्टाल नावाची जी गोळी आहे ती वापरू शकतो, की त्याच्याने थोडेफार हे साईड इफेक्ट कमी होऊ शकतात. आता बेन्सेराझाईड, कार्बिडोपा सारखंच एक बेन्सेराझाईड नावाचं दुसरं औषध आहे की जे हे जे पेरिफेरीचे बाकीच्या शरीरावरचे जे साईड इफेक्ट आहेत ते कमी करतं डोपामिनचे. तर त्याचे पण नवीन औषध आलेलं आहे सध्या. त्याच्याबरोबर म्हणजे लिव्होडोपा बरोबर बेन्सेराझाईड, लिव्होडोपा बरोबर कार्बिडोपा देण्याच्या ऐवजी लिव्होडोपा बरोबर बेन्सेराझाईड देणे. तर ते एक ऑप्शन ट्राय करून बघता येईल. नाही तर मग डोमस्टाल नावाची वेगळी गोळी मी सांगितली त्यात ती वेगळ्याने ट्राय करता येईल. सिंडोपा प्लस मध्ये कार्बिडोपा आहे. कार्बिडोपा आहे पण ते फिक्स डोस आहे. वेगळ्याने कार्बिडोपा आपल्याला मिळत नाही. म्हणजे ज्या ज्या लोकांना त्रास होतो त्यांना आपण एक्स्ट्रा डोस देऊ शकलो असतो कार्बिडोपाचा. कळलं का? ज्या लोकांना त्रास होतोय एवढं सिंडोपा घेऊन तेवढ्या कार्बिडोपाने त्रास होतोय त्यांना आपण थोडासा एक्स्ट्रा डोस वेगळी कार्बिडोपाची गोळी घेऊन देऊ शकलो असतो, जेणेकरून हे साईड इफेक्ट होणार नाही. पण दुर्दैवाने वेगळ्याने कार्बिडोपा भारतामध्ये मिळत नाही. बाहेर मिळते मला वाटतं कार्बिडोपा वेगळ्याने, आपल्याकडे मिळत नाही. आपल्याकडे ते फिक्सच मिळतं, लिव्होडोपा बरोबरच मिळते. त्यामुळे वेगळ्याने जर तुम्ही कार्बिडोपा आपण द्यायला गेलो त्याच्याबरोबर लिव्होडोपा पण मिळणार, ते आपल्याला नकोय. आपल्याला लिव्होडोपा जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्यायचं आहे. डॉक्टर, जर झोपेचा प्रॉब्लेम असेल तर काय करावं पेशंटने? कशामुळे? झोप येत नाही नीट, म्हणजे मे बी 3-4 hours ओनली. झोप येते याचे कारण अनेक असू शकतात. गोळ्यांमुळे झोप येऊ शकते. नाही, झोप येत नाही. झोप झोप येत येत नाही. नाही, रात्री झोप येत नाही. हो, बरोबर. तर झोप येत नसण्यासाठी आता हे स्पेसिफिकली पार्किन्सनमुळेच असेल असं नाहीये. त्यामुळे बघायला पाहिजे म्हणजे कोणत्या स्पेसिफिक कारणांमुळे असेल तर ते आपण ऍड्रेस करू शकतो, नाहीतर मग त्याला आपण वेगळं औषध देऊ शकतो. नाहीतर अटिपिकल पार्किन्सन म्हणजे काय? अटिपिकल पार्किन्सन किंवा एक्सक्यूज अटिपिकल मी डॉक्टर, हा, सॉरी टू इंटरप्ट. आपण झोपेवर बोलतोय, तर जर झोप जास्त येत असली तर काय करायचं? झोप जास्त येत असलीचे पण बरेच कारण आहेत, की एकतर गोळ्यांमुळे, सगळ्यात सिंपल म्हणजे गोळ्यांमुळे झोप येऊ शकते. काही लोकांना सिंडोपानी पण येते, काही लोकांना इतर काही गोळ्या चालू असतील तर येऊ शकते. कधी कधी रात्रीसाठी ज्या गोळ्या आपण रात्री झोपण्यासाठी काही लोकांना गोळ्या लागतात, त्याच्यामुळे दिवसा पण झोप येऊ शकते, अति झोप. तर त्याचा डोस कमी करणे किंवा त्याचं टायमिंग थोडं ऍडजस्ट करणे, म्हणजे खूप उशिरा न घेणे. 11 वाजता, 10 वाजता, 10:30 वाजता झोपेची गोळी घेण्यापेक्षा थोडी लवकर घेणे झोपेची गोळी, म्हणजे त्याचा सकाळी लवकर इफेक्ट उतरून जावा यासाठी. किंवा पण इतर काही कारण झोपेची असू गोळी शकतात, घेत नाही. नॉन न्यूरोलॉजिकल काही कारण असू शकतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असेल, रात्री खूप घोरत असू आपण तर त्याच्यामुळे झोप येऊ शकते. तर हे सगळं बघायला पाहिजे, ऍड्रेस करायला पाहिजेत इश्यूज, तरच ते सॉर्ट आउट करता येईल. सिंडोपाच्या मॅक्झिमम किती गोळ्या सेफ मानल्या जातात? काय काय? सिंडोपाच्या मॅक्झिमम किती गोळ्या सेफ मानल्या? मॅक्झिमम 1400-1500 मिलीग्रॅम पर्यंत आपण जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की घ्यायला पाहिजे तेवढं, पण जाऊ शकतो. मॅक्झिमम 1000 डिप्लोपिया पेक्षा जास्त मोस्टली कोणाला लागत नाही. डिप्लोपिया पण पार्किन्सन्समुळे होतो का? डिप्लोपिया नाही होत पार्किन्सनमुळे. कारण सगळे टेस्ट झाले आणि ते काही कळत नाहीये कशामुळे. तर ते ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात की ते पार्किन्सन्समुळे जनरल वीकनेस जी येते मसल्सची, त्याच्याने पण डोळ्याचे मसल्स वीक होतात, म्हणून सुद्धा डिप्लोपिया होतो.
नाही, आता डिप्लोपिया पण असं आहे की त्याचे अनेक कारण आहेत, म्हणजे हजारो कारण आहेत. डायबिटीजमुळे पण डिप्लोपिया होऊ शकतो. छोट्या ब्रेनमध्ये स्ट्रोक आला असेल तर डिप्लोपिया होऊ शकतो. अटिपिकल पार्किन्सनमुळे डिप्लोपिया होऊ शकतो. काही कॉर्नियाच्या याच्यामध्ये किंवा लेन्समध्ये कॅटरॅक्टमध्ये पण एक लेन्स चांगली आहे, एक लेन्स खराब आहे, तर त्याच्यामुळे डिप्लोपिया होऊ शकतो. त्यामुळे पिन पॉइंट करणं हे अवघड आहे. पार्किन्सनच आहे का, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तर काही नाही ना, हे बघितलं पाहिजे. थँक्यू. मी बोलू का? मी बोलू का? हा, मला ना बोलताना खूप खोकला म्हणजे ठसका लागतोय. पार्किन्सन होत असतं का काय? आवाज आधीच खोल गेलेला आहे. मी 2 वेळा थेरपीची गोळी घेतली. बोलण्याच्या आणि गिळण्याच्या प्रॉब्लेमसाठी ना स्पीच थेरपी हाच एक उत्तम उपाय आहे. गोळ्यांच्या व्यतिरिक्त स्पीच थेरपी हा उत्तम उपाय आहे, तर स्पीच थेरपी करावी. थँक्यू. मी 3 वेळा रोपार घेतली, 2 वेळा सिंडोपा घेतली. एकदा रेसलर ठीक आहे, डोस डोस ऍडजस्ट करून बघता येईल, पण स्पीच थेरपीकडे पण तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे जास्त. हो, चालेल. थँक्यू. ओके. डॉक्टर, माझ्या मिस्टरांना पार्किन्सन आहे आणि त्यांना हायपोटेन्शन मुळे चक्कर येणं फ्रॅक्शन ऑफ सेकंड असं होत होतं. तर हे पार्किन्सनचं साईड इफेक्ट म्हणजे त्या ह्याचा साईड इफेक्ट किंवा आजाराचाच भाग आहे, आजाराचा भाग आजाराचा आहे, भाग आहे का तो? आजाराचा आणि भाग ते आहे. ऑटोनॉमिक हा, सिम्पटम्स त्यांना ना, आणि येतात. काय झालं की एका डॉक्टरनी सांगितलं की त्यांचं हे केलं, होल्टर लावला त्यांना आणि सांगितलं की ते थोडं काहीतरी त्याच्यात डायग्राम मध्ये हे आल्यावर त्यांना पेसमेकर बसवायला सांगितलेला. तर म्हणजे त्यांना हार्टचं काही नव्हतं, ईसीजी वगैरे नॉर्मल होते. आणि नाही, मग आम्ही होल्टरवर काही दिसत असेल तर तेही एक कारण असू शकतं. ते आता इव्हॅल्युएट करून बघायला लागेल, म्हणजे हो, कशामुळे होतंय ते बघायला पाहिजे. ते केल्यावर पण आम्हाला त्याच्यासाठी 4 डॉक्टरांकडे जावं लागलं. त्या एका डॉक्टरने सांगितलं की पेसमेकर बसवा, हार्टचं हे आहे. पण बाकी 3 डॉक्टरांनी सांगितलं की हे पार्किन्सनमुळेच होते आणि त्यांना ते मिडजिओ ती दिली. मिडोड्रीम. त्याच्यानंतर ते थांबलेलं आहे. फक्त लिफ्टमध्ये त्यांना ती चक्कर येते जनरली, की लिफ्ट मधनं वर जातो ना आपण तेव्हा ते ग्रॅव्हिटेशनल बरोबर, ह्याच्यात, तर तेवढीच चक्कर येते आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड देते. तर ही बरोबर. काय मग वाढू शकतं का काही हे? वाढू शकतं का नाही हे सांगणं अवघड आहे. त्याची ट्रॅजेक्टरी आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, हा, पण मेडिसिननी ते कंट्रोल राहतं. अच्छा. आणि म्हणजे त्यांना ना, आता मुलगा माझा म्हणतो बाहेर नेऊ नको कुठे तू, कारण त्यांना तिथे चक्कर आली तर काय. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना फ्लॅट झोपवायचं, पाय वर करायचे, हो, तर लगेचच ते ओके होतात. म्हणजे ते हो, असं बरोबर आहे. काही कॉशियसनेस पण बिघडत नाही त्यांचा. पण तरी बरोबर आहे तो का? घाबरतो की तू बाहेर त्यांना अजिबात नाही न्यायचं नाही, नाही. पण मग आता गोळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला, गोळ्या आहेत, गोळ्या घ्या तुम्ही बरोबर. स्टॉकिंग्स असतात, कॉम्प्रेसिव्ह स्टॉकिंग्स असतात, ते स्टॉकिंग्स वापरू शकतात. ते अच्छा. स्टॉकिंग्स घालून बाहेर जाऊ शकतात, किंवा ओके. ॲबडॉमिनल बाइंडर्स असतात, ते टाईट हा, ॲबडॉमिनल बाइंडर हो, ते घालतोच आम्ही त्यांना. हो. हा, तर ते वापरून बाहेर जाऊ शकतात. आणि अगदीच ते झालं तर व्हीलचेअरवर घेऊन जाऊ शकतात. याचा अर्थ म्हणजे असं होतंय म्हणून बाहेरच जायचं नाही, ते हा, काही सोल्युशन नाही ना हे ना, त्याच्यावर. मला तेच हे होतं की त्या माणसाचे ना मग बाहेर जाण्याचं हे स्टक होऊन गेले की घरात राहून फार ते कंटाळून जातात. आणि मग उलट त्यांना बाहेर नेलं पाहिजे. हा, तर हे आपण असं काळजी घेतली रिस्की पाहिजे. असं नाहीये ना, म्हणजे काळजी घेऊन सगळी आता काळजी मी घेतली पाहिजे, पडायला नको तेवढी हा, काळजी घेतली पाहिजे, पण हा. जाऊच नाही असं पण हे काही सोल्युशन नाही आणि त्याचं. व्हीलचेअर सतत बरोबर असते, म्हणजे वाटलं हा, काय की मग तर काही लगेच. प्रॉब्लेमच नाही. हं, हं. मग काही प्रॉब्लेमच नाही. हा, म्हणजे काय त्याला ती एक बॅक ऑफ द माइंड असं आहे की नाही, त्यांना पॅरालिसिसचा पण अटॅक येऊन गेलाय आणि तेव्हा फिट आली होती, तर त्याला ते तो ते असं जरा हे आहे की ते असं जर आहे, ती झालं तर. अँझायटी असणं बरोबर आहे आता. हं, पण आणि ते कधी काय होईल हे आता आपण प्रेडिक्ट नाही करू हा, शकत ना. पण म्हणून आयुष्य आपण थांबवू नाही हा, शकत पण ना आपण त्या थांबवू नाही माणसाचं शकत आयुष्य, की त्यामुळे तेच. आणि त्यांचा कॉन्फिडन्स अगदीच हा, मग हे हा, होईल. हा. ओके, थँक्यू डॉक्टर. तर बॅलन्स केला पाहिजे या दोन्ही गोष्टी. हा.
डॉक्टर हा बोला. मला पार्किन्सन आहे, बर. बॅलन्स जातो फक्त, हम्म. तर त्यासाठी काय उपाय आहे? बॅलन्स साठी महत्वाचा उपाय म्हणजे फिजिओथेरपी करणे. अच्छा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिओथेरपी करायला पाहिजे आणि बरं. औषधं व्यवस्थित घेतली पाहिजे, ऑप्टिमाइज केली पाहिजे. औषधं घेतोय मी. मग फिजिओथेरपी पण केली पाहिजे बरोबर. अच्छा, पण डॉक्टर असा एक प्रश्न आहे की पार्किन्सनच्या पेशंटना मुवमेंट्स करणं अवघड जातं आणि फिजिओथेरपी किंवा हेवी एक्सरसाइज, हेवी म्हणजे इंटेन्स एक्सरसाइज केला तर पार्किन्सनला फायदा होतो असं म्हणतात. पण हे दोन्हीचं गणित कसं सांभाळायचं? हो, पण बसल्या बसल्या पण आपण बऱ्याच एअर बॉक्सिंग म्हणा किंवा एअर सायकलिंग म्हणा, अशा ऍक्टिव्हिटीज आपण बसल्या बसल्या पण करू शकतो. तर जेवढं शक्य आहे तेवढं तरी केलं पाहिजे. एकदम इंटेन्स नाही तरी ऍटलिस्ट जेवढं शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. आणि अजून एक प्रश्न आहे, फक्त अटिपिकल पार्किन्सनचा तुम्ही दोनदा उल्लेख केला. हो, अटिपिकल म्हणजे पार्किन्सन मध्ये पण प्रकार असतात काही पार्किन्सन सारखे दिसणारे असतात, पण ते पार्किन्सन सारखे सुपरफिशियली दिसतात, पण तसे वागत नाही पूर्णपणे. हो ना. किती पाहणं वगैरे हो ना, काय मी दिसतात बिचाऱ्यांना त्रास नाही नाही तर म्हणजे गव्हर्नमेंटचे काम हे काय का कोणाचा आवाज येतोय का? सर्वांनी म्यूट करा जरा प्लीज. हा तर सर्वांनी म्यूट करा. हा तर फक्त सरांचा चालू राहू दे. तर त्याच्यामध्ये नॉर्मली जसं लिओडोपाचा रिस्पॉन्स यायला पाहिजे तसा लिओडोपाचा रिस्पॉन्स येत नाही आणि ॲडिशनल काही फीचर्स असतात. उदाहरणार्थ आता MSA नावाचा जो एक असतो त्याच्यामध्ये ॲटॅक्सिया खूप असतो, इम्बॅलन्स खूपच जास्त असतो. नॉर्मल पार्किन्सनमध्ये जेवढा असेल त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि तो लिओडोपाला रिस्पॉन्डही करत नाही. म्हणजे पार्किन्सनचा पेशंट अगदी ॲडव्हान्स जरी असेल पार्किन्सन, 5 मिनिटं का होईना, जेव्हा त्या गोळीचा लिव्होडोपाचा इफेक्ट येतो, अगदी 15 वर्ष जरी झालेले असतील त्याला पार्किन्सन होऊन, तरी 5 मिनिटं का होईना तो चांगला चालू शकतो, बऱ्यापैकी चांगला चालू शकतो. भले तो जेव्हा गोळीचा इफेक्ट नसेल तेव्हा अगदी व्हीलचेअरवर किंवा अगदी बेड रिडन असेल, पण 5 मिनिटं का होईना जेव्हा इफेक्ट येईल तेव्हा चांगला चालू शकतो. पण MSA वगैरे मध्ये गोळी घेतली तरी नाही घेतली तरी त्यांना खूप बॅलन्स जाणे, पोस्चरल हायपोटेन्शन त्यांच्यामध्ये खूप सिव्हिअर असतात. नंतर PSP मध्ये फ्रंटल एक्झिक्युटिव्ह डिस्फंक्शन म्हणतो आम्ही, म्हणजे फ्रंटल लोबचे जे आपले फीचर्स असतात ते हे होतात, डोळ्याच्या हालचाली स्लो होतात. तर हे असे बरेचसे बाकीचे प्रॉब्लेम जे नॉर्मली पार्किन्सनमध्ये जे दिसत नाही हे सगळे दिसतात आणि बऱ्याच वेळेस सुरुवातीचे 3-4 वर्ष 5 वर्ष हे पार्किन्सन सारखेच वागतात हे आजार पण. आणि म्हणूनच DBS मध्ये आपण युजली 3 ते 4 वर्ष 5 वर्ष सुरुवातीचे थांबतो, कारण की आपल्याला माहिती नसतं की पुढे जाऊन कदाचित हे PSP मध्ये चेंज होईल किंवा MSA मध्ये चेंज होईल. तर हे असल्यामुळे आपण थांबतो DBS करता सुद्धा. तर असं असतं हे अटिपिकल पार्किन्सन. तर पार्किन्सनच्या कम्पॅरिझनमध्ये अटिपिकल थोडेसे पार्किन्सन हे बेटर आहे, कारण ते मेडिसिन्सला चांगला रिस्पॉन्डही करतं आणि काही ट्रीटमेंट्स, ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स पण आहेत त्याला. त्या मानाने अटिपिकल जे असतात त्याला ऑप्शन्स थोडेसे लिमिटेड आहेत आपल्याकडे. सिस्टमच सुद्धा तिकडून येताना तिकडून भेटतच नाही. मला झाले वाटतं असतील प्रश्न? शेवटचा प्रश्न घेऊया असं हा. वाटतं. हॅलो, हा. एक प्रश्न आहे धर्माधिकारींचा. आता तुमच्या बोलण्यात असं आलं की कार्बिडोपा भारतात मिळत नाही, वेगळ्याने मिळत नाही, सेपरेट मिळत नाही, परंतु त्याला पर्यायी ड्रग निघालेला आहे. त्याला पण पर्यायी असं नाही. बेन्सेराझाईड नावाचं जे वेगळं मेडिसिन आहे ते लिव्होडोपाच्या कॉम्बिनेशन मध्ये असं एक वेगळं पण आजकाल मेडिसिन आलेलं आहे. ते ट्राय करून बघू शकतो की कदाचित त्याच्यानी हे साईड इफेक्ट्स नॉशिया वगैरेचे कदाचित सिंडोपानी नाही तर त्याच्यानी होऊ शकतील.
म्हणजे मला असं आणि वाटतंय काही नाही तर बेस्ट म्हणजे डोमस्टालची गोळी घेऊ शकतो. डोमस्टालच्या गोळीनी बऱ्यापैकी ते साईड इफेक्ट कमी होतात. म्हणजे मला असं विचारायचं आहे की झंडूपान नावाचा एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे. झंडूपा झेंडूपा म्हणजे ते घेतल्यावर कपिकाचू किंवा म्युकुना प्रुरियन्स नावाचं जी वनस्पती आहे त्याच्यापासून ते बनवलेलं करेक्ट असतं. करेक्ट पण आणि त्याच्यामुळं जास्ती क्वालिटी त्याची रिजिडिटीची क्वालिटी सुधारते, म्हणजे रिजिडिटी कमी होती. होत त्याच्यामध्ये असेल. कार्बिडोपा नाहीये झंडूपामध्ये. हे हो झंडूपाच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही आता सांगितलेला जर डोमस्टार घेतला तर कार्बिडोपाची डिफिशियन्सी त्याच्यामुळे भरून निघेल का? मी सांगितलं ना डोमस्टालनी साईड इफेक्ट जे होत आहेत लिओडोपाचे ते जे कार्बिडोपा पूर्णपणे घालवू नाही शकत ते बऱ्यापैकी डोमस्टालनी होतात कमी. डोमस्टार का? डोमस्टार. हा डोमस्टार. आणि दुसरी एक गोळी तुम्ही आता सांगितली होती. उलटीची गोळी आहे. बऱ्याच वेळेस उलटी करता ती दिली जाते. मळमळ ओके. उलटीसाठी ती दिली जाते. डोमस्टाल बरोबर आणखी एक नाव तुम्ही सांगितलं होतं बेन्झी असं काहीतरी. बेन्झेराझाईड नावाची जे बेन्झी. औषध आहे ते लिव्होडोपाच्या कॉम्बिनेशन मध्ये आता मॅक्सडोपा किंवा मॅडोपार नावाची गोळी असते त्या नावाने ते येतात. ते दोन्ही एकत्र येतात, वेगळ्याने नाही येत ते. अच्छा, म्हणजे झंडूपा प्लस डोमस्टार लिव्होडोपा बरोबरच येतं. लिव्होडोपा तर बरोबरच येतं. हा म्हणजे झंडूपामध्ये लिओडोपा नसतं. झेंडोपामध्ये असतं की लिव्होडोपा. सॉरी झंडूपामध्ये कार्बिडोपा नसतं. कार्बिडोपा नसतं. त्यामुळे जर झंडूपाचं जर कॉम्बिनेशन केलं डोमस्टार बरोबर तर त्याचा कार्बिडोपाचा जो इफेक्ट मिळत नाही तो मिळू शकेल. करून बघता येईल तुम्हाला, पण झॅन्डोपाचा प्रॉब्लेम हा आहे की त्याचे स्टँडर्डाइज नसतात ना डोसेस. म्हणजे मला तर असा अनुभव आहे की सिंडोपाचा इफेक्ट कमी वेळ टिकतो, झंडूपाचा इफेक्ट जास्त वेळ टिकतो आणि क्वालिटी पण चांगली असते. हो, कारण ते नॅचरली प्रोड्यूस नॅचरली ऑकरिंग लिव्होडोपाच असतं त्याच्यातही. करेक्ट. पण त्याचं स्टँडर्डायझेशन नाही. म्हणजे गोळी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला 100 mg ते 125 मध्ये 25 मिलीग्रॅम कार्बिडोपा असतं आणि 100 मिलीग्रॅम लिव्होडोपा असतं. आपल्याला माहिती दर गोळीमध्ये आपल्याला माहिती की एवढंच आपण घेणार आहोत. नंतर बरोबर. म्हणजे झंडूपाचं तर तेच मेहनत 110 होतंय. mg ची एक असते जी सिंडोपा 110 पण मिळते. त्याच्यामध्ये 10 mg कार्बिडोपा असतं, 100 mg लिव्होडोपा असतं. आपल्याला दर गोळी बरोबर माहिती की आपण 100 mgच घेणार आहे. 1.5 घेतली तर आपल्याला माहिती की 150 mg जाणार आहे. 2 गोळ्या बरोबर. एकत्र घेतल्या तर आपल्याला स्टँडर्डायझेशन हा सिंडोपाचा फायदा आहे. पण झॅन्डोपामध्ये हे स्टँडर्डायझेशन आपल्याला सांगता येत नाही की आपण ते बरं, आपल्याला म्हणजे करता प्लस येत. मायनस काहीतरी असेल, परंतु त्याच्याबरोबर माझा अनुभव असा आहे की क्वालिटी ऑफ बरोबर आहे. पर्सनल हे टेस्ट असू शकतं की तसं होऊ शकतं. पण प्रत्येकालाच ते अप्लाय होईल असं सांगता येत नाही आणि ते ट्राय करून बघायला लागेल म्हणजे मग त्याच्यावर स्टडी करून. बरोबर. आणि स्टडीज ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली असं आढळून आलेलं आहे की थोडंसं त्याचा जो इफेक्ट आहे दॅट इज मोर रोबस्ट. कपिकाचूचा जो आहे दॅट इज मोर रोबस्ट किंवा ऑन टाइम थोडा जास्त मिळतो. 1/2 तास ऑन टाइम जास्त मिळतो वगैरे असं आणि लगेच स्टडीज मध्ये आहे. होतं. पण स्टँडर्डायझेशनचा प्रॉब्लेम शेवटी राहतोच. बरोबर. हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस काही आहेत, परंतु त्याचे त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे ते स्टँडर्डायझेशनचे आहे, रेग्युलेशनचे आहे. कोणी काही पावडर घेऊन म्हणेल की हे घ्या तुम्ही, ही आहे पण त्याचं आपल्याला माहिती आहे का खरंच ते त्यांनी बरोबर बनवलेली आहे का नाही ती पावडर. जसं आपण नॉर्मल ज्या आपल्या स्टँडर्ड फार्मास्युटिकल कंपनीज हेवीली रेग्युलेटेड आहे गव्हर्नमेंट कडून, त्यांना असं काहीतरी आपली साधी पावडर टाकून कुठली तरी पावडर टाकून देता येत नाही, विकता येत नाही. हे झंडू फार्मसीचं आहे, त्यांनी नाही, त्यांचे झंडूचं स्टँडर्ड असेल ते वापरले. तर त्यांनी हे केलं असेल. स्वतःचं त्यांचे प्रॅक्टिसेस चांगले आहेत म्हणून हे माहिती, पण अनरेग्युलेटेड थोडंसं फार असतं या सगळ्या गोष्टी. बरोबर. हा एक प्रॉब्लेम आहे त्याचा. त्यामुळे टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. करेक्ट. चालेल. थँक्स.
शोभनाताई थांबायचं. थांबूया तो प्रश्न पूर्ण थांबू. डॉक्टरनी खूप वेळ घेतलाय डॉक्टरांचा. हो समारोप करू. हो कॅप्टन. मंडळी, गेले जवळजवळ 1 तासाहून जास्त डॉक्टर मिसाळ सरांनी आपल्याला बघून मार्गदर्शन केलंय. आपल्या अनेक प्रश्नांचे आणि शंकांचं समाधानही केलं, जे आपल्याला आपला पार्किन्सन सांभाळायला उपयुक्त आहे. सर, आपले पुनश्च आभार. आजच्या सभेची तांत्रिक बाजू सांभाळणारे अब्दुल्ला ठाकूर आणि मंडळाच्या अध्यक्ष श्यामलाताई शेंडे आणि उपाध्यक्ष शोभनाताई तीर्थळी आणि सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा आभार. नमस्कार. आपण थांबूया. थँक्यू. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ